त्याकादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. मॅडम मला स्क्रीन शेअरिंग ऑन द्या ना. हॅलो दीप्ती मॅडम. त्यांची झाली सुट्टी कालची. होपफुली सगळ्यांनी श्लोक पाठ करायला सुरुवात केली असते. हॅलो हॅलो डॉक्टर गौरी. हॅलो मटन. हॅलो हे परत जात आहे. हॅलो हॅलो. नाही ते मी ऍक्च्युअली गौरीच्या याच्यावर करत असताना ते झालं क्लिक आणि मी ते काढलं परत. गायत्री चौधरीने विचारलेलं आहे. एका हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स आहे, एज 33, हायपोथायरॉइडिझम आहे आणि ॲलोपॅथीचे मेडिसिन्सची अलर्जी आहे. त्याच्यानं हायड्रोक्लोरोक्विन घ्यायला सांगितलं आहे, परंतु आयुर्वेदिक काय देऊ शकतो? तर हॉस्पिटलमध्ये आता काम करणं हे सगळ्याच दृष्टीने खूप कॉशियस राहायला पाहिजे आणि कॉशियस राहत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत. म्हणजेच काय तर हॉस्पिटलमध्ये काम करणं आणि त्याच्या बरोबरीने घरातली सुद्धा ह्या ज्याला आपण केअर करणं ह्या गोष्टी म्हणायला पाहिजेत. तर पर्सनल हायजीन ह्या दृष्टीने आता काही गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या तर सगळ्यांना माहिती आहे. परंतु एक काल का परवा आपण बोललेलो होतो 2-3 महत्वाच्या गोष्टी, तर त्या मला पहिल्यांदा सांगाव्या. ते बघितलेलं होतं की अपराजित धूमपान म्हणून आलेलं आहे आगंतु ज्वरामध्ये, राईट.
सो आगंतुक ज्वरामध्ये ज्या वेळेला आपण अपराजिताचं धूमपान बघतो, तर ते धूमपान जे आहे ना, तर ते ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला करायला पाहिजे दोन्ही ठिकाणी. म्हणजे कुठे, तर अपराजित धूमपान जे आहे, तर त्याच्यामध्ये एकतर स्वतः पेशंटनी करणं आणि त्याच्या बरोबरीने त्याच्या कपड्यांना पण करणं, सो दॅट त्या कपड्यांच्या सोबत जे आहे ना, ते एक शिल्ड सारखं आपल्याला काम करत असतं आणि ते शिल्ड प्रमाणे काम करत असल्यामुळं आपल्याला त्याचा फायदा करून घेता येतो. आणखीन औषधांच्या दृष्टीने जर का बघितलं ना, तर आता ते इम्युनिटी वाढवण्यासाठी च्यवनप्राश वगैरे सांगितलेलं आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. परंतु इम्युनिटीसाठी जेव्हा आपण च्यवनप्राश वगैरे म्हणतो ना, तर हे काही काय म्हणतो, याच्यानुसार काढण्याची गोष्ट नाही की तहान लागली आणि विहीर खणली, तसं नाही आहे. मग काय करायला पाहिजे, तर आधीपासूनच ह्या गोष्टी तयार करायला पाहिजेत. मग आता सध्या काय करायला पाहिजे हा प्रश्न आहे बेसिकली. तर आता सध्या महत्वाची गोष्ट अशी आहे की सकाळी जर का च्यवनप्राश सारखं कोणतंही जर का रसायन घेतलं ना, तर ते जड पडण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो क्षीरपाक रसायनं जी आहेत ना, तर ती घ्यायला पाहिजे. म्हणजे काय, तर गुळवेल 1 चमचा, जे एक कांड म्हणजे 1 इंचाचं कांड घ्यायचं आणि त्याचा गुळवेलीचा क्षीरपाक करायचा. हे सद्य रसायन आहे, म्हणजे आज घेतलं की आज त्याचा परिणाम चांगला येतो असं. म्हणून आणि हे रसावर काम करणारं विशेष करून आहे. म्हणजे मांसमेध असते, म्हणजे ह्याच्यापेक्षा सुद्धा रसाचं रसायन कर्म होणं ही गोष्ट जास्त महत्वाची आहे. का, तर रसाशी आश्रित जे आहेत ना, ते सर्व पुढचे जे पुष्ट होणारे धातू आहेत ते रसावरती अवलंबून आहेत. आणि रस जर का धातू चांगला असेल ना, तर आपण अरती हे लक्षण जे आहे ते कमी होतं हे दिसतं, रस जर चांगला असेल तर. आणि रसाच्या सारतेच्या लक्षणांच्या दृष्टीने आपण बघतो ते त्वक सारता, म्हणजे त्वचा उत्तम आणि भ्राजन त्याचं चांगलं असणं. त्वचा जर उत्तम असेल ना, त्याचा अर्थ असा होतो की शरीराचा जे रसधातू आहे तो चांगला तयार होतोय. मग आता ही जी त्वचाचा आपण विचार करतोय ना, तर त्वचा म्हणजे आपण फक्त दिसायला छान वगैरे असा विचार नाही करायला पाहिजे. त्वचा म्हणजे बाह्य त्वचा आणि अंतस्त्वचा, पण ज्याला आपण म्युकोझा म्हणतो ही गोष्ट. सो जर का रस धातूचं रसायन चांगलं जर का झालं, तर म्युकोझाची सुद्धा आपली इम्युनिटी चांगली राहणार आहे. आणि म्युकोझाची जर इम्युनिटी चांगली राहिली, तर शरीरात बाहेरून आत जंतूंचा प्रवेश होणं ही गोष्ट आपण कुठेतरी अटकाव करू शकतो. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फलत्रिक, दारू, हळद आणि रजनी ह्याच्या रोजच्या रोज सकाळी आणि रात्री 2 वेळेला त्यांना गुळण्या करायला सांगायला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट अशी की औषध घेणं ह्याच्याही पेक्षा अग्नी उत्तम ठेवणं ही गोष्ट महत्वाची. सो ताप येऊ नये म्हणून काहीतरी घेणं, किंवा नॉर्मल थर्मिया दिसावा म्हणून काहीतरी घेणं, किंवा पारिजातक घन किंवा महासुदर्शन घेणं असं घेणं, याच्यापेक्षा अग्नी चांगला ठेवणं हे आता जास्त गरजेचं आहे. आणि शरीरातलं विषवत ज्या ज्या गोष्टी आहेत त्या जर का दूर झाल्या ना, तर पित्ताचं भ्राजन उत्तम पद्धतीने होतं आणि पित्ताचं प्रसादन. तर पित्ताचं प्रसादन करण्याच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट अशी आहे की शरीरातलं विषाक्तता ही दूर व्हायला पाहिजे. सो त्या दृष्टीने आरोग्यवर्धिनी हे उत्तम औषध आहे असं एक मला वाटतं. याचं कारण की आरोग्यवर्धिनीने अग्नी सुद्धा चांगला राहणार आहे. तिक्त म्हणजे तिक्त असल्यामुळे त्याचं थोड्या प्रमाणामध्ये विरेचन होऊन जाणार आहे. शरीरातील मलभाग आणि विषभाग हे जर का बाहेर पडले ना, तर शरीर टिकण्याच्या दृष्टीने जास्त महत्व असतं. सो हे करायला पाहिजे. आणखीन महत्वाच्या गोष्टींमध्ये म्हणजे व्यायाम करणं आणि मन चांगलं राहणं, ह्याच्यासाठी मेडिटेशन करणं आणि प्राणायामामध्ये अनुलोम विलोम आणि भस्त्रिका आणि भ्रामरी हे प्राणायाम करणं ही गोष्ट महत्वाची राहते. सो ह्या पद्धतीने औषधं द्यायला पाहिजे. याच्याही व्यतिरिक्त आपण जर का असा विचार केला की अगदीच ते क्वारंटाईन वॉर्डलाच आहे, तर मग तिथे ज्वरनाग मयूर, ज्वरभैरव रस ह्या गोष्टी पोटामध्ये घेणं हे महत्वाचं राहतं. सो ह्या दृष्टीने ह्या सर्व आत्ताच्या परिस्थितीचा आपण विचार करायला पाहिजे. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सुरसादी गण आहे ना, जसं सॅनिटायझर वापरतात तसं सुरसादी गण वापरावा हात धुण्यासाठी, तोंड धुण्यासाठी म्हणून. मग त्याचा परिणाम जो आहे ना, तर तो चांगला यायला लागतो आणि विषाक्तता शरीरामध्ये आणि जंतुदुष्टता ह्या दोन्ही गोष्टी कमी यायला लागतात. सो ह्या दृष्टीने या पेशंट मध्ये आपण औषध वापरू शकतो. त्याच्यानंतर सौरभ माळीनं विचारलेलं आहे की क्षयजकास अकस्मात उष्णशीतेचा हे असण्याचं कारण काय असतं. क्षय जो आहे ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं ना, तर शरीराचे धातू घटक टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने शरीर प्रयत्न करत आहे. परंतु धातू क्षीण झालेला आहे आणि धातू क्षीणता असताना अरती हे लक्षण येतं आणि कशातच मन लागत नाही, समाधान वाटत नाही. त्याच्यामुळं टिपिकली थोडंसं काही वेळाने उष्णतेने बरं वाटतं, काही वेळेला शीततेने बरं वाटतं असं होतं.
जसं आपण ह्याच्यामध्ये बघितलेलं होतं, विशेष करून रसची विकृती असताना पेरिमेनोपॉझल एज मधले जे मुली किंवा वुमन असतात, रादर मुली म्हणण्यापेक्षा, तर ह्या ज्या स्त्रिया असतात तर त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच लक्षण दिसतं. अगदी साध्या पद्धतीत जर का बघितलं ना तर पंखा लावायला सांगतात, भयंकर गरम होतंय म्हणून 4-5 वर पंखा लावतात आणि अक्षरशः 3 ते 4 मिनिटांमध्ये काय गरम होतं, गार थंड वाजायला लागलंय म्हणून पंखा पूर्ण बंद करून टाकतात. मग पुन्हा 5-10 मिनिटांनी सेम स्थिती रिपीट होते. तर अरती हे लक्षण विशेष करून रसाला धरून आहे आणि रसा विकृतीतून अनुलोम पद्धतीने जर अजक्षणा झालेला असेल ना तर त्याच्यामध्ये विशेष करून हे लक्षण आपल्याला सापडतं. विद्या स्नेहल यांनी विचारलं की 30 वर्ष आहे, मेल आहे, हिरड्यांमधून रक्तस्राव वारंवार विध आहे, अन्नपानाची सवय, जेवणासोबत चिवडा घेणे, अशा रुग्णांमध्ये काय औषधं द्यावीत? पाणी आणि वाघभट उत्तर सूत्रमध्ये शीताद वृद्धीसाठी योग आलाय, हिरड्यांचा रक्तस्रावासंबंधी त्याचा संबंध कसा लावता येईल? हिरड्यामधून रक्तस्राव वारंवार होतोय. एकतर 30 वर्षाचा मेल पेशंट आहे आणि अन्नपान विदाहाची म्हणजे विदाही अन्नपान घेण्याची आणि जेवणाच्या सोबत संकीर्ण भोजनाची सवय आहे. तर असं जर का असेल तर शरीरामधलं जे पित्त आहे ते विकृत होण्याची शक्यता जास्त आहे. दुसरा अवस्थापाक याच्यामध्ये विशेष करून विकृत झालेला आपल्याला सापडतो. आणि दुसरा अवस्थापाक जर का विकृत असेल ना तर दुसऱ्या अवस्थापाकामध्ये पित्ताचं उदिरण होत असतं आणि पित्ताचं उदिरण होत असताना जर का तिथे विकृती येत असेल तर निश्चितच त्याचा संबंध जो आहे ना तो ह्याच्याशी रक्तपित्ताकडे लागू शकतो आणि विदाही शरीरात म्हणजे शरीरामध्ये विदाह वाढण्याची शक्यता जास्त असते आणि विदाह वाढल्यामुळे हे रक्तपित्ताकडे संप्राप्त जातात. मग तिथे औषधं काय द्यायची किंवा हिरड्यातनं रक्त येतं त्याचा संबंध कसा लावायचा? तर मॉडर्न नुसार ते स्कर्वी म्हणून जो आहे ना विचार की विटॅमिन सी डेफिशियन्सी त्याचाही एक विचार करायला पाहिजे. तर त्या दृष्टीने सुद्धा विटॅमिन सी उत्तम असणार असं द्यायचं. त्याच्यामध्ये संत्र जे रक्त खराब करणार किंवा रक्त प्रदूषित करणार असं आहे तर संत्र्याच्या ऐवजी मोसंबी वापरू शकतो किंवा लिंबू किंवा आवळा वगैरे ह्या गोष्टी आपण वापरू शकतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे हिरड्यांमधून जर रक्त येत असेल ना तर हिरड्यांना लावण्यासाठी दंतमंजनासाठी म्हणून औषधं तिथे वापरायला पाहिजेत. मग ही दंतमंजनाची औषधं कुठली वापरायची? तर अर्कन्यग्रोध, खदिर, करंज, ककुभ वगैरे आपण सगळं वाचलेलं आहे आणि सगळ्यांचं पाठ आहे. पण त्याच्यातली कषाय रसाची औषधं वापरावीत म्हणजे मग तिथे रक्त जो पुन्हा पुन्हा येतो ते थांबेल. दुसरी गोष्ट विदाह आहारामधला आपण कमी करायला पाहिजे. आणखीन तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी विदाह करणारी उत्पन्न करणारी औषधं म्हणजे कारण आहेत ना तर ती नष्ट करून त्याच्यासोबत विदाह कमी करणारी म्हणजे दुसरा अवस्थापाक चांगला व्हावा या दृष्टीने औषधं वापरणं. मग त्याच्यामध्ये पित्तजग्रहणीचं जे आपण औषध वापरतो त्याच्याबरोबर कामदुधा वापरणं किंवा कनकसुंदर रस वापरणं ह्या गोष्टी त्याच्यामध्ये करायला हव्यात. म्हणजे मग हे जे लक्षण आहे हिरड्यांमधून पुन्हा पुन्हा रक्तस्राव होणं ही गोष्ट थांबायला लागते. ओके. त्याच्यानंतर गौरी जोशींनी विचारले 59 इयर्सची आहे, रक्त मूत्र प्रवृत्ती आहे, कुक्षिशूल, कटिशूल, मूत्र प्रवृत्ती समयी दाह, थंडी वाजते, ज्वर प्रचिती अधूनमधून, उत्साह नाही असं सगळं म्हटलेलं आहे. तर कटिशूल आहे, मूत्र प्रवृत्तीच्या वेळेला शूल आहे, कुक्षिशूल आहे आणि मूत्र प्रवृत्ती होत असताना दाह आहे. तर ही लक्षणं आपण जर का बघितली ना तर किती दिवसांपासून वगैरे आहेत हे एक तर विचारायला हवं. थोडस जर का ह्याचा विचार केला तर कदाचित आपल्याला एक तुम्हाला जाणवेल की ह्या दृष्टीने आपण ह्याचा एक विचार करायला हवा. कशाच्या दृष्टीने? तर किडनी स्टोन असणं किंवा युरिनरी ट्रॅक मध्ये स्टोन असणं कुठेतरी ह्या दृष्टीने सुद्धा हे एक बघायला पाहिजे. कारण ज्वरप्रचिती आहे, उत्साह वाटत नाही आणि थंडी वाजते. तर इथे वापरत असताना खारकेची बी असते ना ती उगाळून नागवेलीच्या पानाबरोबर द्यावी. तर त्यांनी ती जी थंडी वाजत असते ती कमी यायला लागते. त्याच्यानंतर शिलाजीत हे उत्तम मूत्रावरचं रसायन आहे. सो शिलाजीताचा वापर इथे प्रचुर प्रमाणामध्ये करायला पाहिजे. मग इथे वर्धमान चंद्रप्रभा जरी वापरली ना तर त्याचा परिणाम जास्त चांगला दिसेल. वर्धमान चंद्रप्रभा म्हणजे कसं? तर पहिल्या दिवशी चंद्रप्रभेच्या गोळ्या एक, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, अशा वाढवत वाढवत नेऊन आपण 7 पर्यंत न्यायच्या आणि परत 7व्या दिवशी नंतर 8व्या दिवशी 6, 5, 4 असं करत कमी आणणं. तर ह्या पद्धतीनं वाढवत नेऊन कमी करणं असं जर का केलं ना तर त्याचा परिणाम शिलाजीताचा रसायनासारखा मिळायला लागतो आणि मग त्या ठिकाणी आपल्याला जिथे दाह आहे ह्या गोष्टी कमी होतील आणि तिथला जो टिश्यू आहे तिथली हेल्थ सुधारायला मदत होते. आणखीन एक महत्वाची गोष्ट मूत्र प्रवृत्तीच्या बाबतीमध्ये अशी आहे की षडंगोदकासारखं किंवा उशीर सिद्ध जल वगैरे हे तिला द्यायला पाहिजे. तर हे मोस्टली ते देऊन झालेलं असेल असं मला वाटतंय. आणखीन एक कटिशूल आहे आणि कुक्षिशूल आहे. तर पॅराकॉलिक गटर ज्याला म्हणतो ना म्हणजे नाभीच्या दोन्ही बाजूला
तिथे असेंडिंग आणि डिसेंडिंग कोलन असतं, त्याच्या बॅक साईडला फोसामध्ये किडनीज असतात. सो तिथे आपण अँटेरियरली किंवा पोस्टेरियरली दोन्ही बाजूने सुद्धा शुचिओच्या घड्या जर का दिल्या गेल्या तर त्याचा परिणाम पेन आणि दाह दोन्ही कमी होण्याच्या दृष्टीने होत असतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये एक विचारात घ्यायला हवी की पक्वाशयगत वाताच्या लक्षणांमध्ये मूत्राशमरी असं लक्षण आलेलं आहे. तर ह्या पेशंटला इतर गोष्टींच्या सोबत पक्वाशयगत वातासारखी लक्षणं तर नाही आहेत ना हे बघायला पाहिजे. आणखीन एक महत्वाची गोष्ट की मूत्रजेषु पाण्याच्या प्राग्भक्तम शस्यते घृतम जीर्णांतिकम चोत्तमया मात्रया योजनाद्वयम अवपीडकम एतच्च संज्ञितम धारणात पुनः असं म्हटलेलं आहे. तर त्या दृष्टीने अवपीडक स्नेह त्याच्यामध्ये द्यायला पाहिजे. तर श्वदंष्टादी घृत किंवा एकेरी गोक्षूर सिद्ध घृत किंवा पाषाणदेश सिद्ध घृत जर का अश्मरी सारखी लक्षण असेल तर हे जे घृत आहे तर ते जेवणाच्या आधी आणि जेवण जीर्ण झाल्यानंतर याप्रमाणे उत्तम मात्रेमध्ये वापरावं. तर त्या पद्धतीनं जर का दिलं गेलं तर स्नेहन उत्तम पद्धतीनं झाल्यामुळं हे आता जे आपण म्हटलो की पक्वाशय गतवात तर तेही लक्षण त्याच्यामध्ये कमी यायला लागतं आणि मग पेन कमी व्हायला लागतं. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारलेला आहे की हायपरटेन्शन अँटीकोअग्युलंट सुरू आहे, सध्या बंद केले आहे. हा बोला. डॉक्टर हा मध्ये मध्ये तुमचा आवाज कट होतोय आणि ज्यावेळी तुम्ही एकदम सावकाश बोलतात त्यावेळी नाही होत, फास्ट एखादा श्लोक वगैरे म्हणताना त्यावेळी जास्त जाणवलंय. ओके ओके ठीक आहे, मी थोडासा स्पीड माझा कंट्रोल करते. येस थँक्यू. ओके सो हायपरटेन्शन अँटीकोअग्युलंट आहे चालू आणि सध्या बंद केलेले आहेत आणि ब्लड रिपोर्ट्स मध्ये हिमोग्लोबिन 12.5 आहे. इओसिनोफिल्स WBC ESR सगळं रेज्ड आहे. क्रिएट 0.7 म्हणजे नॉर्मल आहे. युरिक ऍसिड पण ठीक आहे, म्हणजे थोडंसं आहे ते ऑर्डर वरती. शुगर रॅन्डम नॉर्मल आहे. युरिन RBC प्रेझेंट आहे. बॅक्टेरिया पल्सेस प्रेझेंट आहे. QHG नो ॲबनॉर्मॅलिटी. रिपोर्ट विथ नॉर्मल फाइंडिंग. ओके 2-3 महिन्यांपूर्वी कास मधनं जाणवतोय असं. सो हायपरटेन्शन आहे, अँटीकोअग्युलंट चालू आहे आणि आता लक्षणं काय आहेत हे काही लिहिलेलं नाहीये. तर त्याच्यामध्ये फक्त रिपोर्ट्स टाकलेत आणि 2 महिन्यापूर्वी कास होता असं म्हटलेलं आहे. तर WBC काउंट हाय आहे, हा एक विचार घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर इओसिनोफिल्स जास्ती आहेत. तर ह्या दोन्हीचा विचार आणि बाहेरचा वसंत ऋतू आणि बाहेरचं आत्ताचं वातावरण या सगळ्याचा विचार करून जंतुजुष्टता असा एक विचार आपण त्याच्यामध्ये करू शकतो. कास जो आहे ना तर त्या कासाच्या दृष्टीने इथे बर का म्हणजे ह्या स्पेसिफिक कंडिशन मध्ये मला असं वाटतंय की कनकासव जर का इथे वापरलं गेलं ना तर त्याचा परिणाम चांगला होईल. परंतु कनकासव आणि बाहेरची उष्णता ह्या दृष्टीने तुम्ही जरासे डोळे मोठे करायला पाहिजेत माझ्याकडे बघताना की कनकासव कसं सांगितलं. परंतु डोस कनकासवाचा अगदी लहान ठेवायचा, त्याच्यामध्ये पाव चमचा कनकासव 2 वेळेला असं जर का दिलं गेलं तर इओसिनोफिल्स वगैरे वरती सुद्धा चांगला परिणाम येतो. WBC जे रेज्ड आहेत ते सुद्धा नॉर्मल राहण्याच्या दृष्टीने म्हणजे जो इन्फेक्शनचा फोकस आहे तो कमी होण्याच्या दृष्टीने मदत होत असते. आणखीन महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये सूक्ष्मतीळपिळा गंधक रसायन असं गंधक रसायनासारखं औषध की जे उत्तम पद्धतीने भावना गंधकाला देऊन बनवलेलं आहे. तर ह्या पद्धतीनं जर का दिलं गेलं तर ह्या पेशंट मध्ये रिपोर्ट्स नॉर्मल यायला मदत होऊ शकेल. लक्षणं काय आहेत हेही काही ह्याच पेशंटची दिलेली आहेत असं एक मला वाटतं की वरचा जो कटिशूलाचा वगैरे पेशंट सांगितलेला ना त्याच्यामध्ये ती लक्षणं आहेत असं म्हणतात. त्याच्यानंतर अधोघ रक्तपित्त आणि क्षतज कास याचा विचार कसा करावा. Pose this case also. Okay. अधोघ रक्तपित्तामध्ये क्षतज कास असं म्हटलेलं आहे. तर अधोघ रक्तपित्त असताना तर त्याचा परिणाम जो आहे ना तर त्याच्यामुळं काय घडणार आहे तर योनीद्वारातून किंवा गुदद्वारातून किंवा मूत्रामार्गे रक्ताचं प्रवर्तन होतंय. आणि क्षतज कास जो आहे ना तर क्षतज कासामध्ये कसं आहे की काहीतरी आतमधून लंग्सला इजा झाल्यानंतर होणारा खोकला जो आहे तो क्षतज कास आहे. तर ह्या दोन्हीचा एकमेकांशी तसं डिरेक्ट रिलेशन आहे असं मला वाटत नाही, दोन वेगळे प्रश्न आहेत असं इथे वाटतं. तर अधोघ रक्तपित्त पण वाचलंच कसं आणि काय पद्धतीनं करायला पाहिजे आणि त्याची चिकित्सा सुद्धा आपण बघितली, विशेष करून मूत्र मार्गात असताना, योनी मार्गात असताना आणि गुद मार्गात असताना. आणि क्षतज कासाच्या बद्दल विचारलेलं आहे तर त्याही बद्दल आपण बोललेलो होतो. तर संधान करणारं म्हणून उत्तम लाक्षादिक जे गुकुळ आहे तर त्याचा परिणाम चांगला येतो. सो क्षतज कासाच्या दृष्टीने लाक्षादिक गुकुळ हे उत्तम औषध समजावं. आणि मग इतर जे आहेत ना ते संधानेय गणाचा लेप
बाहेरून छातीला लावणं, त्याच्यानंतर गुडूच्यामृतासारखं औषध तिथे वापरणं, की जे क्षय आणि क्षत या दोन्ही गोष्टींना मदत करेल. त्याच्यानंतर कोणताही शरीरावर ज्या ज्या वेळेला आघात होतो ना, तर त्यावेळेला रक्त आणि वात या दोन गोष्टींचा प्रकोप होत असतो, म्हणून रक्ताचं प्रसादन करणारी आणि वाताचं शमन करणारी अशी कॉमन औषधं काढून तिथे वापरायला पाहिजेत. तर त्याचा क्षतज कासांमध्ये परिणाम चांगला येईल. आणखीन एक क्षतज काशाच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या वेळेला बाहेरून आगंतुक कारणामुळं किंवा निज कारणामुळं लंग्सला इजा होते, तर त्या वेळेला आपण म्हणतो की क्षतज कास उत्पन्न होतो. आणि ही जी इजा आहे ना, तर ते होण्याचं कारण जे आहे ते पुन्हा विकृत पित्त असं असतं. तर शरीरामधली पित्ताची जडणघडण कशी आहे, पित्त प्रसादित अवस्थेमध्ये आहे का नाही आहे, ह्या गोष्टी इथे बघायला हव्यात आणि त्या दृष्टीने औषधं वापरायला हवी. पित्ताचा प्रसादन करण्यासाठी वातपित्त जे ज्वराचं औषध जे आहे ना, तर त्याचा उत्तम परिणाम सापडतो असं आतापर्यंतच्या अनुभवामध्ये आहे. हा, त्याच्यानंतर मोनिकाने विचारलंय की कासामध्ये दंतकाष्ठाचा वापर करू नये असे सूत्रस्थानात आलेले आहे, तर मग ती कशा कटुतिक्त रसाची आहेत म्हणून का इतर काही कारण आहे, किंवा दंतधावन कशाने करावं. तर दंतधावन असं म्हणत असताना ना, ते दंत पवन जे चाटायचं हे करायचं ना, चावायचंय, तर त्या संदर्भामध्ये हा सगळा उल्लेख आलेला आहे. दंतपवन कसं असावं, तर योजयेत दंतपवनम वगैरे वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे सगळं. तर मग ते एवढ्या आकाराचं असावं, करंगळी एवढं जाड असावं वगैरे असं सगळं त्याचं वर्णन आहे. आणि दंत धावन ज्या वेळेला शक्य नसेल त्यावेळेला दंत मंजन करावं असं म्हटलेलं आहे. तर आता सध्या दंत धावन ही गोष्ट मला तरी वाटत नाही कोणी करत असेल, फार म्हणजे अगदीच विरळ आलो तो. तर ते कडुनिंबाची किंवा इतर जे सांगितले अर्कन्य गुरुद वगैरे त्याच्या काड्या आणून त्या चावून त्याचं कूर्च तयार करून आणि मग त्यांनी दंत घासणं, ही सगळी जेव्हा प्रोसेस करतो ना, तर ते चावण्याची आणि ह्याची प्रोसेस करतो ना, तर दंतकुर्चाची प्रोसेस, तर त्या प्रोसेस मध्ये काय घडतं, तर घशामध्ये थोडस ते जाण्याची, अडकण्याची आणि कास येण्याची म्हणजे कासाचा वेग उत्पन्न होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून दंत धावन दंत पवनाने करू नये असा अर्थ आहे त्याचा. मग काय वापरावं, तर दंतमंजन वापरावं, की जे काही आज आपण दवाखान्यांमध्ये आमकाड्यासारखं औषध किंवा कासहर योग देतो दात घासण्यासाठी, तर ह्या पद्धतीनं ते चूर्णाचं दंतमंजन करणं ही गोष्ट ह्याच्यामध्ये कासामध्ये चालू शकते. परंतु ते काड्या घेऊन त्यांनी दात घासणं ही गोष्ट नाही करायची, तर त्यांनी स्टिम्युलेट होतो खोकला आणि येतो खोकला म्हणून. तुम्ही जर का बघितलं असेल ना, तर वमन ज्या वेळेला म्हणजे वमनाचा वेग जर येत नसेल, तर अगदी मृदू अशा कमलनालांनी वगैरे घशाला पीडन करावं असं म्हटलेलं की त्याच्यातनं वमन सुरुवात होतं. सो वेग उत्पन्न करणं ही गोष्ट जी आहे ना, ते घशामध्ये कुठलीही गोष्ट लागली तर होणार आहे. तर घशात लागू नये म्हणून जर करायचं असेल तर दंत मंजन करावं असं उल्लेख. त्यानंतर अजून एक प्रश्न विचारलेला आहे की माधव निदानामध्ये कास हेतू वर्णनामध्ये धूमोपघातात इत्यादी आधी आलेला आहे, वेगावरोध इत्यादी नंतर सांगितले. संप्राप्तीमध्ये पुराणो ही उदानुगतः असं म्हटलंय. अधक प्रतिहोतो वायू नंतर व्यंजक वायू वाहतो समजा का ग्रंथकाराच्या अनुरूप परमुख प्रमुख हेतूंमध्ये आढळणारा हा फरक सांगा. माधव निदानामध्ये धूमोपघात वगैरे म्हटलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये वेगावरोध असं आलेलं आहे, ते नंतर त्यांनी सांगितलं असं. तर हे असं का आलेलं असावं, तर कासाची जी संप्राप्ती घडते ना, तर ती संप्राप्ती नेहमीच वाग्भटांमध्ये जेव्हा सांगतात ना, तर त्यावेळेला तत्रादो विहतो निलाहापासून सुरुवात होते. परंतु कासाचं निदान ज्या वेळेला सांगत असतात ना, तर कासाच्या निदानामध्ये सुद्धा पंचकासामृतापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि क्षयायोपेक्षिता सर्वे, तर त्याच्यामुळे कासाचं वेगळं निदान खूपसं म्हणजे हेतूंच्या स्वरूपामध्ये असं त्यांनी काही म्हटलेलं नाहीये. तर असं का, तर मग माधव निदान हा निदानाचा ग्रंथ असल्यामुळं तो हेतू सांगणारच, मग त्याच्यानंतर तो पूर्वरूप सांगणारच, तो लक्षण आणि मग उपशय अनुपशय ह्याच पद्धतीने जाणार. मग हे करत असताना पहिल्यांदा धूमोपघात वगैरे का म्हटलेले, तर ते ट्रिगर करणाऱ्या गोष्टी आहेत. पण ते जर आहे आणि जर का आपल्या वायूची शरीरातली गती चांगली असेल तर कदाचित त्यांनी नाही होणार, हा एक भाग. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे शरीरामध्ये वेगावरोध आधीच आहे, तर कुठल्याही छोट्याशा कारणाने ह्या गोष्टींनी ट्रिगर होतं, म्हणून ते उलट व्यंजक हेतू हे समजावेत असं जास्त योग्य वाटेल. याचं कारण एक तुम्हाला उदाहरणानुसार सांगते. एखादी पंगत असते जेवायला वाढलेली, पूर्वी पंगत असायची बरं का आमच्या काळामध्ये. तर पंगत जी असते ना, तर त्या पंक्तीमध्ये उदबत्ती लावून ठेवायची.
आणि मग एक कोणीतरी असतं की जे म्हणतात ती उदबत्ती तिकडे ठेवा, मला त्रास होतो खूप. मग सगळेच जण बसलेत बरोबर जेवायला, मग सगळ्यांनाच का नाही त्रास होत? मग आत्ताचा शब्द असा वापरला जातो की त्याला ऍलर्जी आहे. पण त्या ऍलर्जीचा आपण असाही अर्थ घेऊ शकतो की वाताची गती जर प्राकृत नसेल ना, तर मग त्या गोष्टीचा त्रास व्हायला लागतो आणि लगेचच स्टिम्युलेशन घेऊन वेगामध्ये परिणमन होऊ शकतं. आणि म्हणून कासाचा वगैरे विचार करताना बाह्य कारणांचा सुद्धा विचार आपल्याला करणं, म्हणजे धूमोपघात किंवा रजोधूम अनिल हे जे काही सांगितले ना श्वासाच्या हेतूंमध्ये, तर ते हेतू सुद्धा कासाला कारणीभूत असतात असं आपल्याला दिसतं. वेग, कास आणि श्वास हे जर दोन्ही बघितलं ना, तर वेग असणारे म्हणजे वेगावस्था आणि अवेगावस्था अशा दोन अवस्था दाखवणारे हे व्याधी आहेत बरोबर. सो वेगावस्था उत्पन्न होणं म्हणजे कसं आहे ना, की आता खोकला एखाद्या पेशंटला कास म्हणून पेशंट आलाय, तुमच्याशी बोलत असताना 10 वाक्य बोलताना त्याला खोकला लागतच नाही, म्हणजे तो 10 वाक्यांपुरता बरा झालाय असं असतं का? तर नसतं. म्हणजे काय, तर तो अवेगावस्थेत आहे. आणि ज्या वेळेला तो खोकतो त्यावेळेला तो वेगावस्थेमध्ये आहे बरोबर. मग ही वेगावस्था वाढते या व्यंजक हेतूंमुळे, आणि म्हणून हे हेतू सुद्धा तेवढेच महत्वाचे राहतात. आणि म्हणून याही हेतूंचा विचार करायला पाहिजे. पण हे हेतू आहेत आणि शरीरामधली जर का वाताची गती प्राकृत आहे असं जर का असेल ना, तर मग मात्र हे खोकला येणं ही गोष्ट होणार नाहीये. तर त्या दृष्टीने ह्या आपण हेतूंकडे बघायला हवं. त्याच्यानंतर एक विचारलंय, शिक्षकांमध्ये अपानासंबंधी कोणतीही लक्षणे नसतानाही केवळ फरल्यावर लिहिताना खडूमुळे किंवा अतिवाक प्रवृत्तीमुळे कोरडा खोकला झाल्यास किंचित केवळ उदाहरणाचा विचार करावा की अपानासही सांभाळावे. छान प्रश्न आहे बरं का हा. आणि एकदम प्रॅक्टिकल प्रश्न असतो तसा आहे की शिक्षकांना अपानाचा त्रास नाही असं आपण पहिल्यांदा म्हणतो हा, आणि खडूमुळं जे काही डस्टिंग होतं त्याच्यामुळे होतं, ही गोष्ट अगदी खरी आहे, नाही असं नाही. पण आता दोन महत्वाचे मुद्दे राहिले याच्यामध्ये, की खूप वेळ उभं राहून ह्या गोष्टी घडत असतात. आणि तुम्ही एक ऑब्झर्व केलेलं असेल, हे छोटे छोटे मुद्दे आहेत पण महत्वाचे राहतात, की एखाद्याला जर खोकला आला असेल आणि उभं राहून खोकणं आणि बसून खोकणं, ह्याच्यामध्ये जेव्हा बसून खोकतो ना तर ती ढास पटकन थांबते. उभं राहून जेव्हा खोकतो तेव्हा ढास पटकन थांबत नाही, कारण की तिथे अपानाला सपोर्ट करणारी हे नाही आहे, बैठक नाहीये. आणि म्हणून बैठकीला सुद्धा महत्व राहतं. शिक्षक आजकाल आपण बघतो तर पूर्वीच्या काळामध्ये बसून शिकवण्याची पद्धत होती, आजकालच्या काळामध्ये उभं राहून शिकवण्याची पद्धत आहे. आणि म्हणून ह्या डस्टिंगचा जास्त त्रास होतो किंवा ती संप्राप्ती जी ते ट्रिगर होते त्यामुळे. आता आपण एक दुसरा मुद्दा घेऊ की खरंच अपानाची काही विकृती नाही आहे असं आपण समजूया, आणि डस्टिंग मुळे होतंय. तरी सुद्धा ज्या वेळेला उदान विकृत होईल ना, तर तो विरुद्ध त्याच्यापेक्षा गती असणाऱ्या अपानाला त्रास देणारच, किंवा दोन्हीची टक्कर झाल्याशिवाय खोकला येणार नाहीये. सो एक प्राण, एक उदान किंवा एक अपान यांच्यापैकी कोणीही जरी गतीनुसार किंवा आपल्या ह्याच्यानुसार गुणांनुसार जर विकृत झालं ना, तर पुढच्या तो इतर वायूंना देखील विकृत करतो, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे एखाद्याचा प्राण व्यवस्थित आहे आणि अपान एकदम बिघडलेला आहे असं नाही होत. अपान जर बिघडलेला असेल ना तर प्राणावरती, प्राण बिघडला असेल तर अपानावरती, त्यांचा उदानावरती असे परिणाम येतच असतात. तो ह्या सर्वांचा विचार करायला पाहिजे. कसं आहे ना की शरीरात प्राण एक म्हणजे वायू एकच आहे, पण तो कार्यभेदाने त्याचे 5 प्रकार आपण केलेले आहेत आपल्याला सोयीचं पडावं म्हणून. म्हणजे जो हे करतो तो प्राण असं म्हटलेलं आहे बरोबर. सो ह्या गोष्टी करणारे किंवा हे करतो तो प्राण आपण उदाहरणापेक्षा असा वेगळा नाही काढू शकत, म्हणजे त्याला आपण उपाधी नाही लावू शकत आहे खरं म्हणजे. परंतु आपण आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने म्हणून त्याचे 5 वेगवेगळे प्रकार असे शिकतो असं आहे. जसं अख्खा संहिता जी आहे ना, क्रियते अष्टांग हृदयम नाती संक्षेप विस्तरम काय बालगृहोर्भांग शल्यद्रष्टा जराभूषण असं म्हटलेलं आहे. तर संहिता मोठीच्या मोठी होतीच, एकत्रच होती, आणि त्याचे 8 भाग का केले, तर आपल्या शिक्षणाच्या सौकर्यासाठी. तसं वायू हा एकच आहे, परंतु आपल्या शिक्षणाच्या सौकर्यासाठी त्याचे प्राणव्यान वगैरे असे आपण प्रकार केलेले आहेत असं. सुगंध आल्हादकृत पित्तशमन मन प्रसन्न करणारा असतो, परंतु सुगंधाने शिरशूल अरती इत्यादी होत असल्यास काय विचार करावा. हा, कसं आहे ना, हा थोडासा प्रत्येकाचा स्वभाव आणि ह्याच्यानुसार अवलंबून आहे. जो वास एखाद्याला छान वाटेल तो दुसऱ्याला वाटेलच असं नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जटामांसी. तर तिला दोन्ही अर्थाने आलेले सुगंध आणि दुर्गंध असे पर्यायी शब्द आलेले.
जटामांसीचा वास आहे ना, तो काही काहींना अतिशय आवडतो आणि काही काहींना तो दुर्गंध वाटतो. मग असं का? तर तो स्वभाव आहे त्या त्या व्यक्तीचा यानुसार. मांजर जी असते ना, तिला जटामांसीचा वास खूप आवडतो बरं का. त्याच्यामुळे दवाखान्यामध्ये जर का मांजर चुकून माकून आपल्या येत असेल ना, तर जटामांसी नेहमी लपून आणि व्यवस्थित ड्रॉवर मध्ये ठेवावी, नाहीतर ती जटामांसीच्या वासाने येते आणि जटामांसी फस्त करते आणि नंतर जिंगत जाते. सो ह्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे. जटामांसीचा जसा सुगंध आणि दुर्गंध असे दोन पर्याय आहेत असे. एक पेशंट माझ्याकडे होती, तुम्हाला एक ह्याच्यावरनं पेशंट सांगते की तिला ना चाफा घातला किंवा चाफ्याचा वास असला ना की डोकं दुखायला लागायचं. रादर एक जेंट्स पेशंट होता आणि त्याच्या बायकोनी चाफ्याचं फूल घातलं की त्या माणसाला त्रास व्हायचा. काल जो थ्रॉम्बोसिसचा पेशंट सांगितलेला होता ना, तो 6-7 सेंटीमीटरचा थ्रॉम्बोस होता त्याच्या ह्याच्यामध्ये सिफॅनस मध्ये, तर तो तर तसं व्हायचं आणि त्याला ते भयंकरच त्रास व्हायचा आणि तिला नेमका चाफा आवडायचा असं होतं. तर मग आता मध्यम मार्ग कसा काढायचा, तर त्याच्यातनं मग त्यांनी एकदा जस्ट इतर कारणासाठी आलेले असताना बोलताना म्हणून सांगितलं की चाफ्याच्या वासाने भयंकर त्रास होतो आणि डोकं दुखतं वगैरे, तर काय करायला हवं असं विचारलेलं होतं. तर त्याच्यामध्ये विकृत ज्या वेळेला म्हणजे इथे गंध विकृत आहे का, तर नाही आहे बरं, आणि तरी सुद्धा त्रास होत आहे. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे, तर शरीरामध्ये असे बदल व्हायला पाहिजे की ज्याच्यामुळे सुगंधाचा त्रास होऊ नये. आता काही सुगंध असतात की जे स्प्रे वगैरे वेगवेगळे मारले जातात ना शरीरावरती, तर त्याच्यामधले केमिकल्स पासून ते बनवलेले असतात आणि त्याच्यामध्ये जे अल्डिहाइड्स किंवा हे असतात केमिकल्स असतात, तो त्याचा त्रास काही वेळेला होऊ शकतो. परंतु नॅचरल वासांचा जो त्रास आहे ना, तो खरं म्हणजे व्हायला नाही पाहिजे. मग त्या ठिकाणी वापरत असताना रक्ताचं प्रसादन व्हावं, कारण की वास गंध हे जरी घ्राणाचं असलं ना, तरी सुद्धा त्याचा इंद्रियाच्या ठिकाणी विशेष करून आपण बघतो की तिथे अग्नी म्हणजे मेधाग्नी काम करतोय इंद्रियाच्या ठिकाणचा, आणि अग्नी आणि पित्ताचं साहचर्य असल्यामुळे पित्ताचा विचार त्याच्यामध्ये करायला हवा. मग इथे काय विचार केलेला होता, तर मग त्याच्यामध्ये रक्तपाचक मौक्तिक कामदुदा, चंद्रकला रस आणि त्याच्यानंतर मला वाटतं बृहदरिद्रखंड असं वापरलेलं होतं. आणि त्याच्यानंतर साधारण 21 दिवस ते 1 महिन्यामध्ये वगैरे नंतर ती बाई चाफ्याचा फूल घालून आलेली होती आणि मग तेव्हा म्हणलं की एक गेलेला दिसतोय हा त्रास. तर ह्या पद्धतीनं आपण हे उत्तम सुगंध जे आहेत त्या सुगंधापासून त्रास होत असेल ना, तर त्याचा विचार करावा. परंतु जे आर्टिफिशियल सुगंध असतात, म्हणजे जसा तो उदबत्तीचा पण उल्लेख केला किंवा आपण ते बॉडी स्प्रेचा उल्लेख केला किंवा परफ्युम्सचा उल्लेख केला, तर हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, तर त्याच्यामध्ये निसर्गतः असणाऱ्या वासांपेक्षा वेगळ्या गोष्टी किंवा इतर केमिकल्स मिसळलेले असतात. तर त्या केमिकल्सचा सुद्धा विचार करत असताना विषारी द्रव्य किंवा आपण औषधी गंध जे मूर्छा हा आपण ज्वरामध्ये बघितलेलं होतं ना, तर त्याचा विचार आपण करायला पाहिजे की विविध औषधांचा वास त्यामुळं शरीरामध्ये लक्षणं उत्पन्न करणं, म्हणून पित्त शमन करणारी आणि विषाचं शमन करणारी किंवा विष विलयन करणारी अशा पद्धतीची औषधं तिथे वापरायला हवी. आणि मग इथे बृहदरिद्रखंड एक तशा पद्धतीचं उत्तम काम करतं. आणखीन इतर जी काही औषधं आहेत विषग्न, तर त्याच्यामध्ये आपण अगदी सिंपल आरगवत कपिलावटी वगैरे असते ना, अशी अनुलोमन करणारी औषधं जरी तिथे वापरली तरी शरीरामधल्या मलाचं विरेचन होत असताना त्याच्यासोबत पित्त विरेचन व्हायला सुरुवात होते आणि विकृती पित्तातली नष्ट व्हायला मदत होत असते. सो त्या दृष्टीने ह्या लोकांची पोट साफ होत आहेत की नाही हे सुद्धा बघणं तेवढंच महत्वाचं राहतं. बऱ्याच शंका आहेत रे. बर, त्याच्या पुढे एक असं आहे की नोन केस ऑफ इंटरस्टिशियल लंग डिसीज करंटली ऑन स्टेरॉइड्स मेडिसिन्स और पोर्टल हायपरटेन्शन आहे. हर सिम्पटम्स आर टिपिकली इन्क्लूड निद्रा नाश आहे, वातजक कास आहे, इंक्रीज इन लाय डाऊन पोस्चर आणि युरिनरी इनकॉन्टिनन्स ड्यू टू इट. has to use pad daily. Okay, urinary incontinence साठी. So how here how should treatment should be? Should it be considered as YAPE or what medicines can be given on stress incontinence? Okay, the curve has come down post medication but does not relieve completely. Okay, इंटरस्टिशियल लंग डिसीज आहे, स्टेरॉइड्स चालू आहेत आणि तिला युरिनरी इनकॉन्टिनन्स आहे आणि युरिनरी इनकॉन्टिनन्स साठी काय करायला पाहिजे आणि कफासाठी काय करायला पाहिजे. कफ कमी झालेला आहे परंतु तरी सुद्धा तो अजून कासाचे वेग येत आहेत असा हा पेशंट आहे. मग असं करत असताना त्याच्यामध्ये आपण विचार कसला कसला करायला पाहिजे, तर ब्लॅडरच्या म्हणजे युरिनरी इनकॉन्टिनन्स असताना 2-3 पद्धतीचे वेगवेगळे इनकॉन्टिनन्स असतात.
तर त्याच्यामध्ये स्ट्रेस इन्कॉन्टिनन्स आहे का हे पहिलं बघायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही कारणामुळे जर का शरीरामधलं इंट्रा ॲब्डोमिनल प्रेशर वाढतंय आणि त्याच्यामुळे जर का युरिनचे 2-3 थेंब पास होतात असं जर असेल, जसं की खोकला आहे, शिंक आहे, ढेकर आली किंवा इतर ॲब्डोमिनल काही कारण असतील, तर तसं जर असेल ना तर त्या ब्लॅडरची धारण शक्ती कमी झाली आणि म्हणून तसं होतंय हा एक विचार करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये बंध बांधणं ही गोष्ट करायला पाहिजे. मूलाधार बंध जसा असतो ना तर त्या पद्धतीनं स्क्वॅटिंग पोझिशन मध्ये बसून युरिनची म्हणजे पेरिनियल जी जागा आहे ना ती आकुंचन आणि प्रसरण करणं रोज 20 ते 25 वेळेला सकाळी आणि 20 ते 25 वेळेला संध्याकाळी असं जर केलं तर युरिनरचे जे स्फिंक्टर्स आहेत तर ते ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काही वेळेला ब्लॅडर कम्प्लिटली फुल होतं आणि तरी सुद्धा सेन्सेशन येत नाही आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती प्रेशर होणं अशा पद्धतीचं 2-3 थेंब पास होत असतात. मग अशा वेळेला ते सेन्सेशन यावं ह्याच्यासाठी विषतिंदूक वटी जी आहे कारस्कराचा कल्प तर त्याचा चांगला उपयोग होत असतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काही वेळेला प्रीमॅच्युअर म्हणजे पूर्ण ब्लॅडर भरायच्या आधीच ते सेन्सेशन यायला लागते की युरिनला जायला पाहिजे आणि मग अर्जन्सी हे लक्षण दिसतं आणि कंट्रोल होत नाही. मग अशा ठिकाणी शुचोच्या घड्या ब्लॅडर वरती ठेवणं ह्याचा उपयोग एक चांगला होत असतो. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये हे कास आणि कफाचं जे काही सांगितलेलं आहे ना तर त्याच्यामध्ये तुम्ही आता औषधं काढलीत तर त्याप्रमाणे शृंग्यादीचा काढा ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करेल असं दिसतं. शृंगादी हिंग आणि मधाबरोबर घालून जर का दिला काढा करून तर त्याचा चांगला परिणाम येईल. दुसरी एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की एक कासहर योग म्हणून आलेला आहे तर तो तेल आणि गुळाबरोबर दिला जातो. तेल आणि गुळातले तुम्ही योग बघितले असतील वातज कासामधले. तर हे तेल आणि गुळातले जे काही योग आहेत ना तर त्याचा परिणाम जो आहे तो वातज कास कमी करण्यासाठी म्हणून उत्तम पद्धतीने येतो. सो तो एक करायला पाहिजे. त्याच्यानंतर पोटामध्ये तैल पान देणं त्या दृष्टीने दशमुळाचा काढा करायचा आणि त्याच्यामध्ये 2 चमचे दशमुळाचं तेल घालायचं आणि फुंकून फुंकून गरम चहासारखं प्यायचं. असं जर का केलं तरी सुद्धा वातजे कास जो आहे तो उत्तम पद्धतीने कमी येत असतो. आणि ह्याच्या बरोबरीने आपण बघितलेलं होतं की गुदपिचू ठेवणं तर बलातेलासारखे बल्य जर गुदपिचू ठेवले गेले तर स्फिंक्टरचं काम सुद्धा सुधारेल आणि अपानाची प्रवृत्ती नॉर्मल राहिल्यामुळं कास सुद्धा कमी येतील. तर ह्या दोन्ही पद्धतीनं हा पेशंट ट्रीट आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर मानसीने विचारलं वैद्य मानसीने की कासाच्या प्रकारानुसार योग्य रसायनकल्पांची निवड कशी करावी. रसायनकल्प आपण बघितलेले होते की कासामध्ये सगळ्यात जास्त दिलेले आहेत आणि कास प्रकारानुसार म्हणजे कफज कास असेल, पित्तज असेल किंवा वातज असेल किंवा क्षत किंवा क्षयज असेल असं जर का असेल ना तर वेगवेगळे कल्प त्याच्यासाठी वापरावेत हे बरोबर आहे. परंतु आपण बघितलं की अगस्ती हरितकी त्याच्यानंतर अजून याचे जे कल्प आलेले होते ना आपल्या रसायन कल्प तर त्याच्यामध्ये क्षतज क्षयज जे काही सांगितले ना ते दोन्ही तर त्या दोन्हीच्या संदर्भात विचार करत असताना आपण काय वापरायला हवं क्षतज आणि क्षयाच्या बाबतीमध्ये. तर जिथे जिथे राजयक्ष्मातले जे कल्प आलेत तर जसं चंदनगला लाक्षादी तेल आलंय उत्तम म्हणून तर ते त्याच्यामध्ये वापरायला हवं किंवा त्याच्यानंतर महामृगांक रस जो आलेला आहे तो वापरायला हवा आणि वातज कास आणि ह्याच्यामध्ये वापरत असताना हरितकी कल्प जास्त करून वापरायला हवेत. असे जर का वापरले गेले ना तर त्याचा परिणाम आपल्याला चांगला झालेला दिसेल. पण 4-5 वर्ष असणाऱ्या मुलांमध्ये वारंवार सर्दी खोकला श्वासकष्टता शॅलो ब्रीथिंग ही लक्षणे दिसतात. त्यांना इन्हेलर नेब्युलाइज करावे लागतील. विचार कसा करता येईल आणि रोगप्रतिकार क्षमता कशी वाढवता येईल. तर ह्या विषयामध्ये सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे 4-5 वर्षांची जी मुलं आहेत ना तर त्यांच्यामध्ये कृमींचा विचार करणं गरजेचं आहे आणि कृमींचा विचार केल्यानंतर आधी कृमींची औषधं देऊन डिवर्मिंग करून घ्यायचं. ते कृमींचं औषधं देत असताना जनरली विडंगारिष्ट कृमीकोठार वगैरे ह्या गोष्टी आपण वापरत असतो. परंतु खाण्याच्या जे काही गोष्टी आहेत ना तर त्याच्यामध्ये सुद्धा शेवग्याच्या शेंगा त्यांना खायला सांगणे ही एक महत्वाची गोष्ट राहते. दुसरी महत्वाची गोष्ट डाळिंबाची साल असते ना तर त्याचा काढा करून त्याच्यामध्ये करंज तेलाचे 2 ते 3 थेंब घालणं आणि उरलेलं जे आहे ना तर त्याच्यामध्ये दशमूळ तेल घालणं असं करून त्याचे बस्ती दिले ना तर डिवर्मिंग खूप चांगल्या पद्धतीनं होतं. शिवाय बस्ती झाल्यामुळे श्वास कमी येतो आणि मग ह्याच्या बरोबरीनं इतर औषधांच्या मध्ये आपल्याला वापरत असताना आपण जे काही वापरायचंय तर मग त्याच्यामध्ये शृंग्यादी काढा वापरणं, सिचूची कॉम्बिनेशन्स वापरणं किंवा जर का टिपिकली सर्दी असेल तर त्रिभुवन कीर्ती वापरणं ह्या पद्धतीची औषधं आपण तिथे देऊ शकतो. काही वेळेला पोट खराब होऊन बऱ्याच वेळेला सर्दी खोकला होत असतो किंवा मुलं दूध खूप जास्त पित असतात तर मग तिथे लोकनाथ रस ही गोष्ट महत्वाची आपण वापरायला पाहिजे. रसपाचकाबरोबर लोकनाथ रस वापरणं
त्याच्यानंतर काही वेळेला असं असतं की ते पनीर किंवा चीज वगैरे ह्या गोष्टी जास्त प्रमाणात, फुटलेलं दूध ज्याला म्हणतो, हे खाल्लं जात असतं. तर त्याच्यासाठी प्रवाळ पंचामृतासारखं उत्तम औषध नाही. तर हे आपण त्याच्यामध्ये पेशंटमध्ये वापरायला पाहिजे. बरेच होते अजून. ओके. त्याच्यानंतर आहे की रक्तपित्तातील ग्रथित रक्ताची चिकित्सा मध्ये वापरू शकतो का? लक्षण सशोणित सशुप्रथितम कुथितम, हो वापरू शकतो निश्चितच. आपलं ते बोलणं झालेलं होतं, पारावत शकृत आणि कमलना क्षार वगैरे. रक्तपित्तामध्ये वासा आणि पलाश वापरण्याबद्दल काही वेगळ्या कंडिशन्स आहेत का? वासा जो आहे ना, तर तो थोडासा पाचन धर्तीवरती जास्ती जातो, आणि पलाश जो आहे ना, तर तो पाचन आहे परंतु तो स्तंभन धर्तीवरती जास्ती जातो. तर त्या दृष्टीने ह्या दोघांच्या वापरण्यामध्ये फरक करावा. म्हणून तुम्ही जर का बघितलं ना, तर वासावलेह वगैरे कास आणि रक्तपित्त म्हणजे रक्त पडणारे जे कास आहेत त्याच्यामध्ये वासावलेह वगैरे येतात. आणि पलाश जे आहेत ना, ते सर्वसाधारणतः ह्याच्यामध्ये जास्त करून वापरले जातात, की अधोघ रक्तपित्तामध्ये जास्त वापरले जातात. नंतर रक्तपित्तामध्ये मधु शर्करा असे बऱ्याच ठिकाणी काही कारण आहे. हा, मधु शर्करा ह्याचे दोन अर्थ लावतात बरं का, की एकतर मध आणि साखर असा, आणि दुसरं म्हणजे मधावरती जी साखर येते ना, तो म्हणजे मधाचे क्रिस्टल्स फॉर्म होतात तो. तर ते दोन्ही आपण वापरू शकतो. पण ह्या दृष्टीने रक्तपित्तामध्ये जेव्हा विचार करतो ना, तर मधु शर्करा ह्याचा अर्थ मधातले क्रिस्टल्स म्हणजे साखर असा अर्थ त्याच्यामध्ये घ्यायला हवा असं वाटतं. कारण रक्तपित्ताचा हेतू जो आहे ना, तो प्रामुख्याने जर आपण बघितला तर विकृत पित्त असा आहे. आणि त्याची चिकित्सा जी आहे ना, तर ती मधाने म्हणजे ते माशांनी काढलेलं जे पित्त असतं त्यांनी असते. तो पित्त विरेचन करण्याच्या दृष्टीने सुद्धा हा उपयोग होतो, आणि म्हणून मधु शर्करा अशा दृष्टीने हा विचार जास्त योग्य वाटतो. त्याच्यानंतर 45 इयर फिमेल पेशंट, पास्ट हिस्ट्री टीबी झालाय 95 मध्ये, वर्षातून एकदा तरी कास, त्रास, प्रयत्न करूनही कफ सुटत नाही, ॲलोपॅथीने तात्पुरता उपशम मिळतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टीबी होऊन गेले ना, तर त्याच्यामध्ये गुडूच्यामृत वापरणं. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महामृगांकर, सहस्त्रपुटी अभ्रक, गुडूची सत्व आणि म्हशी या गोष्टी वापरायला पाहिजेत. सहस्त्रपुटी अभ्रक जे आहे ना, ते रक्ताचा कस उत्तम पद्धतीने वाढवतं, आणि रक्ताचा कस वाढला ना की ह्या सगळ्या गोष्टी कमी होत असतात. कारण रक्तपेन प्रभवाह फुफ्फुस आपण बघितलेलं होतं. आणखीन त्याच्यामध्ये दर वर्षाला एकदा तरी अशा पद्धतीनं खोकला येतो, तर त्या दरम्यानच्या आधी किंवा दरवर्षीच्या पावसाळ्यामध्ये आपण त्यांना एक बस्ती द्यायला हवा. अगदी दशमूळ धन्वंतराचा नॉर्मल बस्ती जरी दिला ना, तरी सुद्धा त्याच्यामध्ये फायदा होईल. असा जो बस्ती आहे तो कमीत कमी 7 दिवस सलग या पद्धतीनं संपूर्ण 21 दिवस, 7 दिवस सलग असं 3 वर्ष, म्हणजे असे 21 दिवस जर का केला ना, तर त्याचा खोकला पूर्णपणे निघून जाण्याच्या दृष्टीने मदत होईल. त्याच्यानंतर 33 वर्षाची फिमेल पेशंट, वर्षभर पेशंटला प्रतिशय आणि नेझल ब्लॉकचा त्रास असतो. वातज कासासोबत कासाच्या वेगवाटे कफ पण पडतो. त्यासोबत पेशंटला बोथ इयरला खूप इचिंग होते. मेडिसिनने तात्पुरता आराम होतो. कसं आहे ना, की कानाला खाज येणं ही जी गोष्ट ती कृमींशी रिलेटेड असते. कानाला खाज येणं हे शरीरामधला विकृत कफाशी रिलेटेड असतात. त्याच्यानंतर हिला कफ आणि प्रतिशयाचा त्रास होतो, आणि नेझल ब्लॉक रेग्युलरली आहे. असं जर असेल ना, तर सगळ्यात पहिलं म्हणजे तिचं पाचन उत्तम पद्धतीने करायला पाहिजे. अग्नितुंडी 2 गोळ्या 2 वेळेला, त्याच्यानंतर योगवर्धिनी सकाळी, त्याच्यानंतर शृंग्यादी 2 वेळेला काढा करून हिंग आणि मध घालून, त्याच्यानंतर जेवण 7-7:30च्या नंतर सॉलिड, त्याच्यानंतर दही, ताक आणि लिंबू या तिन्ही गोष्टी पूर्ण बंद करून टाकायच्या. त्याच्यानंतर कपाळावरती लावण्यासाठी तिला लेप द्यायचा. त्याच्यामध्ये पुनर्नवा, वचा आणि आम्रहरिद्रा असं वापरायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना गंधक रसायन पोटामध्ये आणि कोंबड नखी गुगुळ पोटामध्ये असं द्यायला पाहिजे. कारण की नेझल ब्लॉक जर केवढा सतत असेल ना, तर त्याच्यामध्ये डीएनएस असण्याची शक्यता असते, आणि ती सूज घालवण्याच्या दृष्टीने कोंबड नखी गुगुळाचा उत्तम उपयोग होत असतो. त्याच्यानंतर 33 इयर मेल पेशंट, लेफ्ट एल्बो जॉइंट पेन, मिडनाइट फ्रॉम morning, stop to movement of the left hand fingers, and patient straight the hand, then aggravation of the pains and संप्राप्ती and treatment. ओके, लेफ्ट एल्बो जॉइंट आहे, त्याचा पेन आहे, आणि त्याचे हात जे आहेत ते लॉक होत आहेत असं म्हणतात. तर याच्यामध्ये मानेशी संबंधित एकतर बघायला पाहिजे.
झोपताना उशी वगैरे घेण्याची किती सवय आहे ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. उशी जास्त घेत असेल तरी सुद्धा मानेवरती ताण येऊन ह्या गोष्टी होत असतात. त्याच्यानंतर खाण्यामधलं मटकी छोले वाटाणे वाल हे बंद करायला पाहिजे. त्याच्यानंतर पोटामध्ये औषधं देत असताना जर मुवमेंट पूर्ण थांबत असेल ना त्या लेफ्ट हँडची, तर तिथे रसपाचक आणि वातकुलांतक रस असं जर का वापरलं गेलं तर त्याचा परिणाम म्हणून तो हात हलणं ही गोष्ट व्हायला लागते. त्याच्यानंतर एल्बोचा जो ट्रायंगल असतो, तर आपण जो ह्याचा म्हणतो ना ऍक्रोमियन प्रोसेस आणि सॉरी ठीक आहे, त्या एल्बोच्या इथे जो ट्रायंगल असतो ना, तर त्या तिन्ही पॉइंट्स वरती अग्निकर्म करणे ही गोष्ट व्हायला पाहिजे. अल्नाची जी प्रोसेस असते ना, प्रोसेस ऑफ अल्ना, तर तिथे तो अँगल होत असतो. तर तिथे अग्निकर्म करायला पाहिजे. आणि पोटामध्ये रासनादी, त्याच्यानंतर समीरपन्नक, मिठासुरांजन आणि बृहत चिंतामणी सूक्ष्म असं जर का वापरलं ना, तर हे जे पेन आहे आणि जी मुवमेंट नाही होते ह्याही गोष्टी थांबू शकते. ओके. त्याच्यानंतर नाउअडेज मुलींमध्ये अर्ली एज मध्ये मेन्सेस स्टार्ट होतात. 2-3 सायकल्स रेग्युलर येतात आणि 3 ते 6 महिने अनार्थ असते. ह्या पेशंट मध्ये कंडिशन मध्ये मेडिसिन्स काय द्यावीत आणि काय करावे. अर्ली म्हणजे कधी येतात हे बघायला पाहिजे. आताच जे एज आपण एक प्रॅक्टिकली बघितलं ना, तर सर्वसाधारणतः 10 ते 11व्या वर्षी मुलींना पिरियड्स येत आहेत. आणि 2-3 सायकल्स रेग्युलर होऊन मध्येच 3 ते 6 महिन्यासाठी सीज होणं ही गोष्ट चांगली नाहीये. मात्र एकदा यायला नंतर व्यवस्थित यायला पाहिजे. तर खाणं पिणं आहे का व्यवस्थित हे बघायचं. त्याच्यानंतर त्याचं अपब्रिंगिंग कसं आहे हे सुद्धा बघायला पाहिजे. ती ही गोष्ट महत्वाची राहते. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे अगदीच 11व्या वगैरे जर का वर्षी पिरियड आला असेल आणि 3 ते 6 महिने या पद्धतीनं येत नसेल मध्येच पिरियड, तर रसाचंही आपण व्यवस्थित होतंय की नाही हे बघायला पाहिजे. तर रसाचंही आपण होण्यासाठी मगाशी जे गुडूची क्षीरपाकाचं जे औषध सांगितलेलं ते द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर 7व्या महिन्याचं औषध आहे ना ते वापरावं. सर्वे सर्वांग संपूर्ण भावे पुष्यती सप्तमेवाला. तर ते का वापरायचं, तर बरेच पेशंट्स मध्ये असतात. तर आपल्याला असं दिसतं की प्रीमॅच्युरिटी असते, की जरी गर्भ बाहेर आला ना तरी त्याचं त्या महिन्यांमधलं पोषण बाकी आहे असा विचार करून गर्भ बाहेर आल्यानंतर सुद्धा आपण त्याच्यामध्ये औषधं त्या महिन्यातली वापरावी. ह्याच्यावरून एक मुद्दा सुचला म्हणून सांगते, की समजा असं जर झालंय की 7व्या-8व्या महिन्यामध्ये किंवा 8व्या महिन्याच्या एंड पर्यंत डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी झाल्यानंतर मग आता पुढच्या महिन्याची औषधं आपली द्यायची राहिली ना, 7व्या महिन्यात समजा झाले तर 8व्या आणि 9व्या महिन्याचं औषध बाकी राहिलं. मग काय करायचं, तर त्या 8व्या आणि 9व्या महिन्याचं औषध जे आहे ना ते मदरला द्यायचं, की जेणेकरून त्या बेबीला तिच्या स्तन्यामधून मिळेल. म्हणजे मग त्या महिन्यांमधलं उरलेलं जे काही पोषण आहे ना, की जे आपल्या औषधांनी होणार होतं ते बेबीचं व्हायला सुरुवात व्हायला लागते. आणि मग बेबी जरी प्रीमॅच्युअर असलं ना तरी त्याचं नंतरचं ग्रोथ आणि डेव्हलपमेंट खूप फास्ट असतं. आणि मग नंतर इव्हन आई बाबा विसरून जातात हे प्रीमॅच्युअर होतं, इतपत आपल्याला चांगलं त्याचं जडणघडण करता येत असतं. ऑर अदरवाईज तसं नाही झालं ना तर बऱ्याचशा विकृती पेशंटमध्ये आलेल्या, बाळांमध्ये आलेल्या आपल्याला दिसत असतात. सो त्या दृष्टीने हे जे महिन्यांचे खाडे आहेत ना, तर ते नंतरच्या काळामध्ये सुद्धा वापरून घ्यावे. त्याच्यानंतर मानसीने विचारलं की शोधन चिकित्सा करताना रक्तपित्तामध्ये स्नेहन आधी पूर्वकर्म करावे की सद्य वमन सद्य विरेचन द्यावे. हा प्रश्न घेतलेला होता मला वाटतं त्या दिवशी पण, की ज्या वेळेला उत्कृष्ट रक्त असेल त्यावेळेला सद्य द्यावं आणि ज्या वेळेला उत्कृष्ट नाहीये, विशेष करून अधोघ रक्तपित्तामध्ये तसं होतं, तर त्यावेळेला वमन विरेचन करताना स्नेहन स्वेदन करून करायला हवं. त्याच्यानंतर विचारलेलं आहे की 2 years बॅक हिस्ट्री होती, नुसता फीवर, देन डायग्नोज विथ इडिओपॅथिक थ्रोम्बोसायटोपेनिया. ओके. आता परत ऍडमिटेड इन हॉस्पिटल फॉर सेम कंप्लेंट्स. ट्रीटमेंट पिरियड्स आहे. दिसायला बॉडीवर रेडिश ब्लॅक पॅचेस येतात आणि राहतात. नॉट लाईक ब्लांचिंग बट लाईक ब्रुझिंग. ओके. अशा वेळी काय द्यायचं. तर आता सुरुवात कशी झाली आहे, तर ते पॅचेस यायला सुरुवात झाली आहे आणि मग ते लक्षात आलं की ह्याच्यावरती हे कारण होतं आणि थ्रोम्बोसायटोपेनिया होता. तर ह्या अशा कंडिशन्स मध्ये असं एक बघायला पाहिजे की हे सगळं घडण्याच्या पूर्वी ज्वर येऊन गेलाय का. तर बऱ्याच वेळेला ज्वराची इतिहास जो आहे ना तो आपल्याला पॉझिटिव्ह सापडतो अशा कंडिशन्स मध्ये. तर त्याच्यामुळे रक्तामध्ये जर का त्याच्या केमिस्ट्रीमध्ये बदल होत असेल ना तर ज्वरातनं त्याच्याकडे बघावं लागतं, कारण ज्वरातनं हे रक्तपित्त उत्पन्न होतो म्हणून.
हे रक्तपित्त जे आपण म्हणू ना तर ते अव्यक्त स्वरूपामध्ये आहे, परंतु त्याचा मुख्य जो सूत्रधार आहे ना मागे बसलेला तर तो ज्वर असतो. आणि प्रॅक्टिकली असे पेशंट जे असतात ना तर ते आंतरवेगी ज्वर किंवा लीन ज्वर यांच्यामध्ये आपल्याला बरे होताना दिसतात. मग अशा ठिकाणी काय वापरायला पाहिजे, तर मगाशी 2 जी औषधांची जोडी सांगितली की ज्वर नागमयूर आणि ज्वर भैरव रस हे वापरायचंय. त्याच्यानंतर रक्तपाचक आणि सहस्त्रपुटी अभ्रक वापरायचं. सहस्त्रपुटी अभ्रकाने रक्ताचा कस सुधारायला लागतो आणि मग हे रिपोर्ट जे आहेत ना ते नॉर्मल यायला मदत व्हायला लागते. आणखीन एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये पुनरावर्तक ज्वर आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये विषमज्वरांतक लोह ह्या गोष्टी एकत्र करून वापरा. म्हणजे सूक्ष्म विषमज्वरांतक लोह आणि पुनरावर्तक ज्वर असं वापरलं गेलं ना की आपण एक असं म्हणत असतो की तिन्ही अवस्था पाकातनं ज्या वेळेला जातं त्यावेळेला आहार रस आणि आहार रसातून रसधातूची उत्पत्ती होते, रसधातूतून रक्ताची उत्पत्ती होते. आहार रस जर विकृत तयार झाला तर त्याच्यापासून होणारा रसधातू विकृत होणार आहे आणि तिथनं पुढच्या सगळ्याच धातूंमध्ये त्याचा परिणाम दिसणार आहे. तो आहार रस आणि रसधातू ह्या 2 गोष्टी सुधारण्याच्या दृष्टीने पुनरावर्तक ज्वर प्लस विषमज्वरांतक लोह याचा उपयोग चांगला होत असतो. याचं कारण की विषमज्वरांतक लोह विशेष करून आपण टायफॉइड सारख्या आजारांमध्ये वापरतो असं पण बघितलेलं होतं. आणि टायफॉइड सारख्या आजारांमध्ये जेव्हा आपण बघतो की नाही तर त्याच्यामध्ये मोठ्या आतड्यामध्ये आणि लहान आतड्यांमध्ये हा विशेष करून आजार असतो. सो त्या दृष्टीने ह्याचा विचार करायला पाहिजे. दंतकाष्ठांचं झालं. आय थिंक झालेले दिसतात क्वेश्चन्स ना. ओके, अजून नवीन कोणाचे काही आहेत प्रश्न? आपण एकदा हे बघूया. अदरवाइज मग आपण श्वास इक्का जो आहे त्याला सुरुवात करूया. चॅट बॉक्स मध्ये एक 2-3 प्रश्न घेऊयात. त्याच्यामध्ये स्नेहलने विचारलं की पुनर्नवा वचा सुंठ पुनर्नवा वचा आम्रहरिद्रा कधी द्यावी. ओके, सुंठ जी आहे ना पुनर्नवा वचा आणि सुंठ हे खूप कॉमनली वापरलं जाणारं औषध आहे. आणि आम्रहरिद्रा विशेष करून ज्या वेळेला ह्याला सूज वगैरे असते ना कार्टिलेजला तिथे आम्रहरिद्रा वापरावी. अच्छा, आज डाऊट नाही विचारला गेला का? ठीक आहे, परत जाऊयात आपण त्याच्याकडे. ज्वर कासमध्ये रासनाचा विचार करता येईल ना, म्हणजे वाताच्या कासामध्ये रासनाचा विचार नक्कीच करता येईल. फक्त कसं आहे ना गामित्वाचा सुद्धा विचार आपल्याला करावा लागतो. तर त्या दृष्टीने वातशमन करणारी परंतु कासाकडे गामित्व असणारी अशी औषधं आपण शोधायला पाहिजे. तर रासना ठीक आहे म्हणजे, परंतु गामित्व रासनेचं कुठे आहे हेही बघायला पाहिजे आपण. ओके, त्यानंतर कासामध्ये धूपन आणि धूमपानाचे कार्य कसे होते. वाताच्या धूपन आणि धूमपानाचे कार्य कसे होते असं विचारलं तर वाताचे कास देताना धूपन आणि धूमपान हे धुरापेक्षा वेगळं आहे हे एक लक्षात घ्यायला पाहिजे. तर धूमपान प्रत्यक्ष पोटामध्ये म्हणजे धूर घेणं आणि धूपन म्हणजे आपण आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये करणं. तर वाताचं जे काही सांगितलेले आहेत ना तर कारण तर त्याच्यामध्ये ह्याचा उपयोग धूमपानाचा तर त्याच्यामध्ये आपण बघतो आहे की पूर्ण जो श्वास घेण्याची जी संस्था आपण ज्याला म्हणू तर त्याच्यामध्ये लंग्स आणि बाकी एंट्री जिथून होते आहे तर त्याच्यामध्ये नासा आणि त्याच्या संदर्भामध्ये जे कॅव्हिटीज किंवा आपण ज्याला हे म्हणतोय नेझल कॅव्हिटीज किंवा आपण सायनसेस म्हणतो. तर हे जे सायनसेस आहेत ना तर त्याची सुरुवातीचा जो भाग आहे तो क्लिअर करण्याच्या दृष्टीने जंतुजुष्टता जाण्याच्या दृष्टीने म्हणून त्याचा उपयोग धूमपानाचा चांगला होत असतो. तर त्या दृष्टीने ते धूमपान उपयोगही येत असतात. आणखीन एक धूमपानाचं तुम्हाला जर का माहित असेल ना तर धूम बस्ती मध्यंतरीच्या काळामध्ये आपले जे मदतनीस सर वापरत होते एड्सच्या पेशंटमध्ये. कारण की शरीरामध्ये इम्युनिटी जी आहे ते आतड्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असते. तर ती वाढवण्याच्या दृष्टीने धूम तयार करून धुमाचा बस्ती द्यायचा आणि त्याचा परिणाम काय येतो बघायचा. तर खूप चांगला परिणाम दिसायचा आणि त्यावेळेला डॉक्टरांकडे बघायचं. त्याच्यानंतर मलेरिया दरवर्षी होत असेल तर संप्राप्तीचा मलेरिया दरवर्षी होत असेल ना तर बाहेरून येणारं कारण हे प्रबल आहे आणि शरीरातले धातू आहेत
ते दुर्बल आहेत असा विचार करायचा आणि त्याप्रमाणे हट्टी तापाचा काढा आणि पुनरावर्तक ज्वर हे दोघांचं कॉम्बिनेशन जर वापरलं गेलं ना तर दरवर्षी येणारा असा मलेरिया जो आहे तो थांबतो. आपल्याकडे एक असा पेशंट होता की त्याला दरवर्षी एकदा असं सतत ताप यायचा आणि 3 ते 4 वेळेला झाल्यानंतर की नाही आपण कुठल्या तरी मोठ्या डॉक्टरांना दाखवूयात म्हणून कन्सल्टंटला दाखवायला गेलेले ते. त्यांनी सांगितलं की काही नाही, हे वजन जास्ती कमी किंवा असं काही नसतं, तर इम्युनिटी कशी त्याच्यावर अवलंबून आहे. आफ्रिकेतल्या लोकांना 10-12 वेळेला मलेरिया होऊन गेले की मग त्यांची इम्युनिटी डेव्हलप होते, तर तशी कधीतरी इम्युनिटी डेव्हलप होईल. मग असं झाल्यानंतर मग हे औषध त्यांना चालू केलेलं होतं, पुनरावर्तक ज्वर आणि हट्टी तापाचा काढा. त्याच्यानंतर काही कधी ताप आला नाही. हा काही शब्द कळत नाही नागमुळे. सूक्ष्म व्यायाम, सूक्ष्म विषमज्वरांतक रस रेफरन्स. विषमज्वरांतक रस आहे ना तर तो सूक्ष्म करून घेणं त्यालाच त्याचा रेफरन्स आहे. त्याच्यानंतर फायब्रॉइडचा पेशंटचा कसा विचार करावा आणि किती साईज पर्यंतचे फायब्रॉइड सक्सेसफुली ट्रीट करू शकतो. ओके, हा थोडासा वेगळा प्रश्न आहे तरी सुद्धा सांगते की फायब्रॉइडचे जे पेशंट असतात ना तर त्याच्यामध्ये साधारणपणे 3.5 सेंटीमीटर पर्यंतचे वगैरे जे असतात ना तर ते आरामात बरे होतात. 3.5 ते 5 पर्यंतचे जे असतात त्यांना पंचकर्माची गरज असते आणि औषधांची गरज असते. आणि माझ्याकडे तरी आतापर्यंत मॅक्झिमम 9 सेंटीमीटर फायब्रॉइड असलेला पेशंट कमी आहेत तसे, पण ज्यांच्यामध्ये चांगला परिणाम आला आणि ज्यांचे निघून गेलेत फायब्रॉइड तर तिथेपर्यंत आपण वापरू शकतो. पण 7च्या पुढे थोडंसं डिफिकल्ट असतं वापरण्यामध्ये. का बरं? दोन मिनिटं. दोन्ही कनेक्ट करू काय ना? हा, बॅक पेन, तृतीयक ज्वराचा विचार करायचा पण मलेरिया रिपोर्ट मध्ये येतो. मलेरिया येऊ दे ना रिपोर्ट मध्ये, म्हणजे रिपोर्ट काय आहे हे महत्वाचं आहे का हे महत्वाचं आहे हे बघायला पाहिजे की मलेरिया रिपोर्ट मध्ये आहे आणि तृतीयक ज्वर आहे आणि बॅक पेन जर का आहे तर बॅक पेन आहे आणि तृतीयक ज्वराप्रमाणे औषधं दिली ना तर ते बरं होणार आहे. तर त्या दृष्टीने विचार करायचा. आणि मलेरियाची ही औषध आपण बोललेलो होतो की पिंपळी वगैरे वापरणं तर तेही वापरू शकतात. त्याच्यानंतर हर्पीज जोस्टर रक्तपित्ताचा विचार कसा करायचा आणि हर्पीज बरा झाल्यानंतर मेडिसिन चालू ठेवायचं का, हे एक खूप महत्वाचं आहे बरं का. हर्पीजच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो ना तर रक्तपित्ताचाच करायला पाहिजे असं नाही. विसर्प आणि रक्तपित्ताचे चिकित्सा जी आहे ना ती सर्वसाधारणतः साधर्म्य राहतं त्याचं. तो विसर्पाचा विचार करून त्याच्यामध्ये द्यायला पाहिजे. तर घृतपानासाठी तिथे तिक्तक महातिक्तक घृत हे वापरावेत आणि बाहेरून लावण्यासाठी तांदूळ आणि दुर्वांचा लेप लावावा आणि पोटामध्ये देण्यासाठी रक्तपाचक आणि सहस्त्रपुटी अभ्रक असं वापरायचं. पण हे सगळं झालं आणि औषधं दिली आणि पेशंटचं ते खपल्या निघून गेल्या ना की त्याच्यानंतर सुद्धा जवळजवळ वर्षभर त्याची आग होत राहते कारण न्यूरायटिस बसलेला असतो म्हणून. मग तिथे काय विचार करायला पाहिजे तर नागबला रसायन आहे ना तर नागबलाचा मुळांचं जे साल असतं तर ते रसायन त्याच्यामध्ये वापरायचं क्षीरपाक करून, म्हणजे मग हे जे न्यूरायटिस असतो तो हळूहळू कमी यायला लागतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे डोळ्यांच्या वगैरे जवळ जर असेल तर त्याचा परिणाम जास्त त्रासदायक असतो. तर तिथे सप्तामृत लोह वापरणं आणि त्याच्यानंतर बृहतवासकादी कषाय वापरणं हे जर का केलं तर शरीरामधल्या विकृत पित्ताचंही विरेचन व्हायला लागतं. बृहतवासकादी कषाय आणि रजन्यादी कषाय म्हणजे त्रिफलादी कषाय जो आले ना फलत्रिक कषाय तर ते दोन्ही खूप साधर्म्य असणाऱ्या गोष्टी आहेत. सो त्या दृष्टीने त्याचा विचार आपण करायला पाहिजे. यकृताच्या दृष्टीने त्याचा विचार व्हायला पाहिजे प्रामुख्याने. नंतर स्नेहलने विचारलं की ज्वर, रक्तपित्त, कास क्रमात आपले अध्याय आहेत तशीच संप्राप्ती पुढे कोरोनाची कोरिलेट होऊ शकते का? होऊ शकते ना, आपण लावलेली ना कोरोनाची त्या दिवशी. ज्वर, रक्तपित्त, कास ते झालं. एक 22 इयरचा मेल पेशंट आहे, प्रतिशयातून होता आणि कास पण प्रतिशय कमी झाला पण कास.
हे जे आहे टिपिकल कफज कासाचं लक्षण म्हणून येतं. प्रतिशय असतो, कास कमी होतो, कास गेला की पुन्हा प्रतिशय होतो. तर ह्याच्यामध्ये पोस्टनेझल ड्रिप बऱ्याच वेळेला बऱ्याच पेशंट्सना असते. सो त्या दृष्टीने पोस्टनेझलचा ड्रिपचा विचार करून गुळण्या करायला सांगायचं, हे द्यायला पाहिजे. मृदू विरेचन त्यांनी दिलेलं आहे, पाचन दिलेलं आहे, सुंठ हरितकी दिलेली आहे, गुड दिलेलं आहे, बऱ्याच गोष्टी देऊन झालेल्या आहेत, तरी सुद्धा पेशंट बरा होत नाहीये. तर मला एक असं वाटतं की इथे जे आहे ना ते कनकासव मगाच्या डोस मध्ये म्हणजे पाव चमचा 2 वेळेला असं वापरायला पाहिजे. बृहथरित्रा खंड वापरायला पाहिजे. त्याच्यानंतर शृंगादी 2 वेळेला हिंगमधाच्या काढा बरोबर द्यायला पाहिजे. आणखीन एक महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये विश्वतेलाचं नाभीपूरण करायचं, म्हणजे मग तो नाभीस्थ प्राणपवना म्हटलंय ना तर तो विकृत होण्यापासून दूर राहतो, म्हणजे प्राकृत राहण्याची मदत व्हायला लागते आणि मग त्याचा उपयोग होत असतो. हट्टी तापाचा काय काढा आहे असं विचारलंय, तर सिद्धौषधी प्रकाश म्हणून जे औषध आहे ना आणि अण्णासाहेब पटवर्धनांचे काढे, ही दोन्ही औषधं आपल्याकडे नित्य ह्याच्यामध्ये असायला पाहिजे. तर अण्णासाहेब पटवर्धनांचे काढे आणि हट्टीताप काढेंमध्ये हट्टीतापाचा काढा म्हणून एक आलेला आहे दर 6 महिन्यांनी येणाऱ्या काढ्याच्या औषधांमध्ये. तर ते सिद्धौषधी प्रकाशामध्ये तुम्हाला मिळेल. चिकनगुनिया असताना मॉडर्न मेडिसिन घेऊन क्युअर झाला आहे, परंतु पोस्ट चिकनगुनिया पेन जॉईंट्स खूप जास्त. खूप सारे पेशंट सापडतात बरं का की चिकनगुनिया नंतर पेन आहे असा. तर ह्याला बहुत करून वातरक्ताप्रमाणे ट्रीट केलं तर त्याचा परिणाम खूप चांगला दिसतो. आणि त्याच्यामुळं काय काय औषधं त्याच्यामध्ये वापरावीत, तर सिंहासादी कषाय ना तर तो 2 वेळेला काढा करून, कोकिलाक्षादी कषाय आहे ते सिद्ध संधान करून घ्यायचं, पण ते संधान करून 2 चमचे 2 वेळेला ह्याप्रमाणे वापरावं. आणि त्याच्यानंतर ज्वरात विचार करून संदिग्ध संधिपाताचं औषध असं जर का दिलं गेलं तर चिकनगुनियाच्या पेशंटमध्ये चिकनगुनिया होऊन गेल्यानंतर पुन्हा पुन्हा दुखणं ही गोष्ट घडत नाही. तर त्या दृष्टीने विचार करायचा. नंतर पिण्याच्या पाण्यासंबंधाने जेवणाआधी पिल्यास कृषाणी हे सगळं असं होतं. सो याचा उपयोग आपण चिकित्सा करताना कसा करू शकतो, वेट लॉस साठी करू शकतो ना, परंतु कसं आहे ना जेवणाच्या आधी पाणी प्यायलं म्हणून वजन कमी होणार आहे, तर त्या पद्धतीने देऊ शकतो. परंतु एकांतिक पाणी जर का तिथे प्यायलं गेलं ना जेवणाच्या आधी दररोज, तर मग मात्र तिथे सामता उत्पन्न होणं आणि अग्नीला काय म्हणतो त्यक्त द्रवत्व नष्ट होणं अशी गोष्ट घडायला लागते. आणि म्हणून ऍटलिस्ट तिथे जेवणाच्या आधी जर का पाणी द्यायचं झालं ना तर सिद्ध जल आपण वापरायला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये विचार करताना मग स्थौल्यामध्ये कोणती सिद्ध जल द्यायची, मग प्रमेहातली त्याच्यातनं काढायची, ह्या पद्धतीनं द्यायला पाहिजे. चंदनाचा वगैरे उपयोग जास्त चांगला होईल असं मला वाटतं षडोन्मोदकापेक्षा पण. पण चंदन तुम्ही जर बघितलं ना तर मेदोहर गणामध्ये म्हणजे मेद कमी करणाऱ्या औषधांमध्ये पण आलेलं आहे आणि सुगंधी पण आहे आणि विकृती नष्ट करणार आहे. सो त्या दृष्टीने चंदनाचं जल तिथे वापरलं तर उपयोग चांगला होईल. नंतर सर्वांग अनियमितपणे त्वगदृष्टी लहानपणापासून टूक व्हेरियस ॲलोपॅथिक आणि स्टेरॉइड इंजेक्शन्स. ॲलोपॅथी घेतल्यास आत्तार्थ हस्त त्वगधरण सर्वांग कंडू अनियमितपणे तोड होत असतो. ओके, हा त्वगदृष्टीचा पेशंट आहे आणि बरंच काय काय घेऊन झालेलं आहे आणि त्याच्यातनं ते काय बरं झालेलं नाही. त्यांना सर्व त्वचा रोगांमध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट काय राहते, तर त्याच्यामध्ये स्नेहपान करायला पाहिजे. तर आपण बऱ्याच वेळेला स्नेहपान ही गोष्ट बाजूला ठेवून लगेच स्नेह म्हणजे शोधनाच्या दृष्टीने स्नेहपान द्यायला लागतो. तर शमन मात्रेमध्ये आधी स्नेहपान द्यायला पाहिजे. तर त्या स्नेहपानासाठी जसं आपण हे वापरतो ना महातिक्तक घृत, तर त्याच पद्धतीनं जे कंडुघ्न गण आलेला आहे तर कंडुघ्न गण सिद्ध घृत करून वापरायचा शमन मात्रेमध्ये. की मग पहिले कंडू कमी येतो, पेशंट रेस्टलेस कमी व्हायला लागतो आणि रेस्टलेस कमी झाला ना की मग त्याला वाटायला लागतं की हा माझी खाज कमी आहे म्हणजे आता मी बरा होईल. हा जो पॉझिटिव्हिटी आहे ना ती त्याला यायला लागते आणि म्हणून कंडुघ्न गणाचा सिद्ध शमन मात्रेमध्ये वापरायचं शोधन मात्रेत देण्याच्या ऐवजी. आणि मग योग्य काळ आल्यानंतर जसं वमन आपण ह्याच्यामध्ये वसंतामध्ये वगैरे देतो तर त्या काळामध्ये आपण ते शोधनाच्या मात्रेमध्ये स्नेहन करून आपण वापरायला हवं. त्याच्यानंतर त्वक धरण जर का जास्त असेल ना तर मेदोगत कुष्ठाचं लक्षण म्हणून त्वक धरण आहे. तर मेदोपाचक आणि त्याच्याबरोबर कावतकर फॉर्म्युला असं जर का वापरलं गेलं ना तर त्याचा परिणाम जास्त चांगला येईल. आणि त्वचेचे सगळेच जे काही पेशंट असतात ना ते 90% सायकोसोमॅटिक असतात. सो त्या दृष्टीने विचार करून मानस भावांचा विचार करून तक्रधारा द्यायला पाहिजे. तक्रधारा केली की मग ह्या गोष्टी कमी येत असतात. सो सिद्ध तक्र जे आहे फलत्रिक सिद्ध तर ते त्याच्यामध्ये वापरू शकतो. आणखीन एक याच्यामध्ये खूप छान रिझल्ट आणणार जे औषध आहे ना
तर रक्तपाचकाबरोबर सूक्ष्म रसमाणिक्य वापरावं. तर रसमाणिक्य मध्ये हाताळाचा कल्प आहे, त्यामुळे प्रमाण त्याचं कमी असायला पाहिजे, योग्य असायला पाहिजे, आणि ते वापरल्यामुळे मात्र परिणाम आपल्याला खूप लवकर आलेला दिसतो. कोणत्या तरी आयुर्वेद MLL कंपनीची औषधं चालून सतत 1.5 महिना हाताळतो, त्यामुळे BT द्यावं लागतंय. सध्या हार्मोनल मेडिसिन चालू केले आहे. कुठली तरी कंपनी आहे, त्याची औषधं दिलेत आणि 1.5 महिना अत्यार्थव आहे, आणि त्यामुळं ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावं. इतकं जर का ब्लिडिंग होत असेल ना, तर ह्याचा अर्थ असा आहे की हिमोग्लोबिन कुठेतरी 6, 7 किंवा 4 वगैरे असं येत आहे. तर एवढं जर का कमी येत असेल ना, तर आपण जो ह्याचा बस्ती म्हटलेलं होतं सुश्रुतामधला, तर तो बस्ती आणि त्याच्यामध्ये आपण जे सिद्ध रक्तीघृत म्हटलेलं होतं, तर ह्या पद्धतीनं घालून जर का दिले ना, तर ते एकतर अत्यार्थही थांबेल आणि रक्त वाढण्यासाठी सुद्धा त्याची मदत व्हायला लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या जास्त प्रमाणामध्ये म्हणजे अत्यार्थ 1.5 महिना म्हणजे अगदी खूप जास्ती असं मी म्हणणार नाही, परंतु जर का हेवी ब्लिडिंग होत असेल ना, तर बोलबद्धाचे मोठे डोस तिथे वापरायचे, 3-3 गोळ्या 3 वेळेला वगैरे. म्हणजे आहे ते ब्लिडिंग पहिलं थांबायला लागतं, रक्त वाढायला लागतं, आणि ती गोष्ट झाल्यानंतर आपल्याला संप्राप्ती तोडणं ही गोष्ट करणं शक्य असतं. काही वेळेला ज्या वेळेला उपद्रव बलवंत आहे ना, त्यावेळेला आधी उपद्रवाची चिकित्सा करावी असं म्हटलेलं आहे. सो ह्या दृष्टीने इथे पहिलं थांबवणं ही गोष्ट जास्त गरजेची वाटते. सो म्हणून ह्या पेशंट मध्ये उशिरा सवासारखं औषध पोटात देणं किंवा पलाश पुष्पासव प्लस लोत्रासव असं पोटात देणं, गोलबद्ध रस 2-2 गोळ्या 3 वेळा प्रमाणात वापरणं, त्याच्यानंतर बस्ती जो आहे तो सुश्रुतातला रक्तपित्तातला बस्ती, त्याच्यामध्ये सिद्ध रक्तीघृत घालणं. तर अशा गोष्टीने जर केलं तर मग ते लवकर आपल्याला रिझल्ट देईल असं वाटतं. हे करत असताना गोपीचंदनाचा लेप जो आहे तो ओटीपोटावर घालायचा विसरायचा नाही, म्हणजे मग शोक कमी व्हायला लागतो आणि ब्लिडिंग कमी व्हायला लागतं. हट्टी तापाचा काढा किती दिवस चालू ठेवावा? संप्राप्ती मोडेपर्यंत चालू ठेवा. म्हणजे आता दर 6 महिन्यांनी समजा ताप येतोय असं जर असेल तर 6 महिने काढा चालू ठेवायचा. दर वर्षातनं एकदाच ताप येतोय तर संपूर्ण वर्षभर तो चालू ठेवायचा. कारण काय माहितीये का, एक ताप येऊन पुढचा ताप येण्याची जी वेळ आहे, तर ती वेळ चुकेपर्यंत औषध द्यावं असं म्हटलेलं आहे. हे जे मुदतीचे ताप जे आलेत त्याच्यामध्ये. सो ह्या तापाची वेळ काय, तर नेक्स्ट इयर, तर नेक्स्ट इयर पर्यंत ते द्यायला पाहिजे असं. 1 मंथ पासून हॉस्पिटलाइज होतं, संकीर्ण भोजन, नंतर उरक प्रदेशी बेचैनी, हायपरटेन्शन, मेडिसिन सुरू केल्यावर नंतर कॉन्स्टिपेशन. हॉस्पिटलला NaCl सलाईन लावलं. आता पेशंटला कुक्षिगत शूल आहे, पिंडिका शूल आहे, वीकनेस आहे, भ्रम आहे, काल खर्च काय, सॅटर्डेला एरंड बसली दिला, मलप्रवृत्ती नंतर 2 दिवसांनी पुन्हा पेरिअम्बिलिकल पेन होतं. या पेशंट मध्ये एक्सरे केलाय का हे विचारायला पाहिजे बरं का. आणि अशी जर सगळी लक्षणं असतील ना, तर ज्याला आपण बेस ऑफ लंग्स हेझीनेस असा रिपोर्ट असण्याची शक्यता मला ह्याच्यामध्ये जास्त वाटते. आणि न्यूमोनियाच्या दृष्टीने थोडासा पेशंट बघायला पाहिजे हा. आणि तसं जर असेल ना, तर त्याप्रमाणे न्यूमोनियाचा फॉर्म्युला वापरणं, अतसी उपनाह छातीवरती लावणं आणि मग एका बाजूला शोधन करणं, हे सगळंच करायला पाहिजे. कुठल्याही पेशंटला मलप्रवृत्ती होऊन गेली ना की थोडंसं बरं निश्चितच वाटतं बरं का. परंतु कुक्षीमध्ये टोचल्यासारख्या वेदना होणं आणि हे सगळी आत्ताची लक्षणं, ह्याच्या दृष्टीने आपण तिथे न्यूमोनियाचा विचार करायला पाहिजे असं एक मला वाटतं, रिपोर्ट करायला पाहिजे. 4 वर्षाचा आहे, फ्रिक्वेंटली गेट्स फीवर अँड ड्राय कफ मोस्टली, रनिंग नोज ऑल्सो एव्हरी टाइम अँड व्हेनेवर ही वेक्स अप कप्स कंटिन्युअसली. एक्सरे ऍडेनॉइड झालेले आहेत. ओके. लहान मूल आहे 4 वर्षाचं, हा, तर ऍडेनॉइड झालेले आहेत वगैरे हे सगळं ठीक आहे. परंतु ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट, त्याचा आहार विहार कसा आहे ना हेही बघायला पाहिजे. आजकाल फार म्हणजे पोषणाच्या बाबतीमध्ये माता जागृत झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं फक्त दुधाने पोषण होत नाही ह्याच्यावरती त्यांचा ठाम विश्वास आहे. म्हणून दुधामध्ये ऍडिटिव्ह काही ना काही ते कंपल्सरी घातली जातात आणि त्याच कारणामुळं
दूध जे ते पचायला जड होत जातं आणि दूध पचायला जड झाल्यामुळे पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी घडतात आणि सर्दी खोकला ताप मुलांना चालू होतात. सो त्या दृष्टीने ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की दुधामध्ये घातल्या जाणाऱ्या गोष्टी बंद करायच्या. रादर सुरुवातीला दूधच बंद केलेलं जास्त बेटर आहे. त्याच्यानंतर प्रवाळ पंचामृत 2 वेळेला वापरणं, त्याच्यानंतर सिचू, बिभितक, कंटकारी आणि मुस्ता असं ह्याच्यामध्ये वापरायला पाहिजे. आणि थोडस सूक्ष्म केलेलं रससिंधूर, थोडस म्हणजे किती, तर आठवड्याला साधारण 20 मिलीग्रॅम सूक्ष्म केलेलं, हा म्हणजे 100x मध्ये सूक्ष्म केलेलं. तर ह्या पद्धतीनं जर का सूक्ष्म केलेलं पण वापरलेलं असेल ना, तर मग त्याचा परिणाम जो आहे तो परत परत होऊ नये या दृष्टीने होईल. दुसरी महत्वाची गोष्ट, ॲडेनॉइड्स कमी येण्याच्या दृष्टीने त्याच्यामध्ये नाक आणि कपाळावरती कोंबडनखी उगाळून त्याचा लेप लावणं, जी मुळी मिळते त्याची, बरं का. कोंबडनखी बुबुळाचा किंवा कोंबडनखीच्या पावडरीचा अजिबात उपयोग तिथे होणार नाही. आणि त्याच्यानंतर ह्याचं जे तेल आहे ना, भृशंकवथू तेल, तर ते जे आहे त्याचं नस्य करणं, दोन्ही नागपुडीमध्ये 2-2 थेंब. आणि हे झाल्यानंतर पोटामध्ये कोंबडनखी गुळगुळ वापरणं किंवा त्रिफळा गुळगुळ वापरणं, ह्या गोष्टी केल्या ना तर हे पूर्ण कमी येईल. ॲडेनॉइड झाला थोडासा वेळ लागत असतो कारण ते पोस्ट नेझल असतात. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या बाळामध्ये 1.5-2 वर्षाचा असताना बाटलीची सवय असेल कदाचित, आणि ती बाटली पित असताना बाटली तोंडात घालून ती मुलं झोपत असतात आणि त्याच्यावर तोंड उघडं राहत असतं, तोंडात दूध तसंच राहत असतं कारण बाटलीतनं दूध पडत राहतं. आणि ते जे आहे ना, तर त्याच्यामुळे कंटिन्युअस घसे खराब होऊन मग ॲडेनॉइड्स चालू होतात मुलांना. तर त्या दृष्टीने हे बघायला पाहिजे. आणि फळं पूर्णपणे बंद करायला पाहिजे आता तरी ह्या कंडिशन मध्ये. ओके. सो त्याच्यानंतर आहे कोरोनाची संप्राप्ती झाली की 45 इयर्स फिमेल, उभय हस्तपाद क्रियाहानी, शैथिल्य, सिन्स 12 years अनेबल टू स्टँड, अकॉर्डिंग टू ॲलोपॅथी प्रायमरी मसल डिसीज काय, असा विचार करावा. ओके. 45 वर्षाची फिमेल आहे. आपण ज्याला एकांग वात म्हणतो ना, तर त्या पद्धतीनं ह्याचा विचार करायला पाहिजे. पोटामध्ये वापरताना एकांगवीर रस वापरणं, बृहत्वात चिंतामणी, सहस्रकुटी अभ्र, गुरुची सत्व, म्हशी असं वापरणं. त्याच्यानंतर नस्यासाठी बलामोचरस तेलाचा वापर करणं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महारासनादी काढा 3-3 चमचे 2 वेळेला वापरणं, असं कंटिन्युअस करायला पाहिजे. त्याच्या बरोबरीने तिला व्यायाम करून घ्यायला पाहिजे. आणि तिचे जे मसल्स आहेत पायाचे, तर त्याला रोजच्या रोज संज्ञा स्थापन लावणं, अशा गोष्टी याच्यामध्ये व्हायला हव्यात. डॉक्टर आपण हा लास्ट क्वेश्चन ठेवूया. हो. 458 झालाय. येस येस. ओके. ह्याचं झालंच आहे मला, त्याच्यानंतर काही नाहीये लास्ट क्वेश्चन. 27 वर्षाची फिमेल आहे, डॅन्ड्रफ आहे, हेअरफॉल आहे आणि ट्रायड ॲलोपॅथी ट्रीटमेंट बट नो रिलीफ. आयुर्वेदिक घेतला रिलीफ होईल. दारुणक डॅन्ड्रफ याचा विचार कसा करावा, तर त्या ज्या आहेत ना, त्या डेड सेल्स आहेत की ज्या कंटिन्युअसली शेड ऑफ होत आहेत, बरोबर. आणि मग ह्या सेल्सचा परिणाम किंवा ह्या सेल्स शेड ऑफ होण्याचा रेट एवढा जास्ती असण्याचं कारण काय आहे, तर शरीरामधली वृक्षता वाढणं एक म्हणजे, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शरीरातले जे सेल्स आहेत ना, त्या सेलच्या संदर्भामध्ये त्याचा डेथ रेट जास्ती असणं, असा विचार करायला पाहिजे. म्हणजेच काय, तर ती सेल आहे ती तरुणम स्थापयते असं करायला पाहिजे. आणि म्हणून वयस्थापन गणाचा उपयोग डॅन्ड्रफ साठी खूप चांगला होत असतो. आणखीन ह्याच्यामध्ये बाकीच्या ज्या इतर गोष्टी आहेत की पर्सनल हायजीन कसं मेंटेन ठेवते, त्याच्यानंतर पोटामध्ये लाक्षादी गुळगुळ वापरणं, प्रवाळ पंचामृत वापरणं, रक्तपाचक आणि सहस्रकुटी अभ्रक वापरणं, ह्या गोष्टी करायला पाहिजे. तसं जर का झालं ना, तर मग रक्ताचा कस सुधारायला लागतो आणि डॅन्ड्रफ म्हणजे फक्त तो घालवायचा आहे असा विचार करण्याच्या ऐवजी टिश्यू हेल्थ सुधारायची असा जर का विचार केला ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट जास्त चांगले येईल असं दिसतं. ओके. सो ठीक आहे. लास्ट लेक्चर आणि आजचं लेक्चर, ह्या दोन्ही लेक्चर्स मध्ये ऑलमोस्ट सगळा संपूर्ण वेळ पण डाऊट सॉल्व्हिंग साठी दिलेला आहे. सो मला असं वाटतं की आपण उद्या आता श्वास हिक्का चालू करावा. बऱ्याच जणांचे डाऊट सॉल्व्ह झालेले आहेत, तरी सुद्धा डाऊट्स असतील तर पाठवून ठेवा, म्हणजे मग त्याप्रमाणे आपल्याला बघता येईल. आणि लेक्चर मध्ये समजा नाही तर मग मी ऍटलिस्ट तुम्हाला ग्रुप वरती तरी ते त्याचे सोल्युशन सेंड करेन. ठीक आहे. थांबूया आपण. उद्या सेम टाइम याच वेळेला. ओके. भेटू.